गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरु निमित्तानं आपण सर्वजण जमला बाबांच्या आपण सर्वांना शिराग आहे गुरु भावजी ध्यान करून आलेला आजचा हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. हे झालं हे समजायला काय परिचय काय जसे आम्ही म्हणजे घाई बसतो ती बरोबर आणि त्यांनी परिचय सांगत आहे हो त्यांचं उद्या नाही एकदा त्यांचं उद्या आपलं बोलायचं तर जे झालं ते झालं त्याची जी इच्छा आहे ते आम्हाला प्रश्न पडला ना त्यानंतर आम्ही काय बसलो परिचय तर द्यावा लागेल. बरोबर मुलगी तुम्ही घरी बसले आम्ही तुम्हाला परिचय विचारला का तुम्ही मंडळी जर परिचय विचारताय तर आम्हाला सांगणं भाग आहे काय परिचय आहे आपला. कोण चळबत करून काहीतरी एक विषय छडा म्हणजे परिचय करून घेऊ द्या ना परिचय करून घेऊ द्या ना पहिले परिचय जसं आम्ही बोलले या परिचय करून घेऊ. आणि बाबाला तर आपण ओळखतो पण त्यांच्याबरोबर जे आलेले पाहुणे त्यांचा परिचय आम्ही सांगितलं. आता या अधिकारी मंडळी हा कुठून आहे ते काय आपल्याला समजून हा जय गुरुदेव. परमपूज्य सद्गुरू सबलसिंह बाबा यांच्या कृपा श्री क्षेत्र चौका स्थित परमपूज्य पंढरीनाथ बाबा त्यांनी जे 9 केले त्या 9 अधिकारीपैकी माझ्या उजव्या बाजूला बसलेले चिंतामण बाबा हे बहिरगावचे असून बाबांना संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पंढरी बाबांनी अनुमती दिलेली. तसं मी सुद्धा पंढरी बाबाचा अधिकारी आहे आणि थोडं उंच आवाजात बोला. माईक माईकलेलं संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम बाबांनी आमच्यावर सोपवलेलं आहे. जसा जसा योग येईल त्या पद्धतीनं आपण सत्संग करत असतो आणि आपल्या सर्वांनी ज्ञात आहे दुसरकांड्याची मंडळी असतील मंडळी असतील बऱ्याचदा आपल्यासोबत सत्संग झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही काही तुम्हाला वेगळे नाही किंवा अनोळखी असण्याचं काही कारण. पण मी म्हणजे माझा परिचय करून घेतो. माझा परिचय म्हणजे जे तुम्ही आहात तोच मी आहे. फक्त देहधारण वेगळा केलेला असल्यामुळे या देहाचा परिचय करून घेतो. मी लक्ष्मण आधाने. मी प्रॉपर विरमगावचा आहे पण मला ललित नावानं सगळीकडे ओळखलं जातं कारण की मी लेखनासाठी
ललित नावाचा वापर करतो. मला ललित बाबाई म्हणून सगळेजण ओळखतात. मी प्राध्यापक आहे सिनियर कॉलेजला, देवगिरी कॉलेजला होतो. आता माझी ट्रान्सफर सध्या वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात आहे. म्हणजे मी मराठीचा प्राध्यापक आहे सिनियर कॉलेजला. हा माझा परिचय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. इकडं नाही ना? आमचं दोघांचं झालंच ना. गावाचं नाव सांगा ते असं पूर्ण नाव त्याचं मनात उद्देश कळून घ्या ना, ते परंपरा कशी चालत आली असं सांगा, असं म्हणायचं. गुरुला विचारायची गादी म्हणजे ही गादी नाही विचारली. तुम्ही काय दिवस बसले, कोणत्या अधिकारांना बसले? हां सांगा मग. आम्ही लहान असताना सफरसिंग महाराज आमची तिकडे बसली होती बंजारा मनापूर्व भजनं काही भजनं आम्ही म्हणायचो. ते पूर्ण सांगा. ती मागच्या सांगा. धन सांगा याने सांगितलं. बोलू दे त्यांना बोलू दे. विषय नाही. ते गाठ विचारलं यार आम्हाला हे वाटलं लागलं. हां. माझं नाव विश्वनाथ किसन जाधव, राहणार तिकडचा. गुरुमंत्र मला सफरसिंग महाराजांचा अधिकार मला रामचंद्र महाराज वेरूळ यांनी दिलेला आहे. त्यांच्या आज्ञेनुसार आपल्या सर्वांच्या सांगण्यानुसार ते सर्व गुरु बुद्धी देतील त्यानुसार त्याचा जय गुरु. आता ज्याचं परिचय ज्यांनी द्यायचा पाच लोक आहेत ना तिकडं पलीकडे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. परमपूज्य पुंजाराम बाबा यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. नामाचा प्रचार आणि प्रसार करणे. आणि पुंजाराम बाबा हे लक्ष्मीबाबाचे लक्ष्मीबाबा शबरीसिंगबाबाचे. तुम्हाला बाबा कोणत्या बाबांचं म्हणजे अनुग्रह आहे पुंजाराम बाबांचा का? नाही नाही. अनुग्रह लक्ष्मीबाबाचा. हां मी तेच विचारतोय की बा तुम्हाला अनुग्रह कुणाचा आहे बा असं. लक्ष्मीबाबा तेच अधिकार पुंजाराम बाबांनी. आता माझ्या बळी तो मी लक्ष्मणबाबाचा दास आहे आणि मी अधिकारी नाही आहे. मला त्यांची मी ज्यावेळेस आरती केली त्यावेळेस प्रसादच ताट माझ्या हातात दिलं आणि त्यावेळेस मी प्रसाद वाटतो. आलं का लक्षात? आता मी अधिकारी नाही, स्पष्ट आणि सरळ शब्दात. आता त्याने सांगितलं प्रसाद वाटत काम करायचं. मला जर वाटलं मी अधिकारी त्यामुळे गुरु आहे तर आपल्याला मला काहीच समजलं नाही. समजा तुमच्या सद्गुरुरूप तुम्ही जे बसलेली श्रोते मंडळी आहे, तुम्ही मला लक्ष्मीबाबा सद्गुरुरूपी तुम्हाला दिसताय, तुम्हाला नमस्कार. मी प्रसाद वाटणार आहे, मी गुरु नाही. ज्याला जर वाटलं मी गुरु आहे तर ते अनुचित का अहंकाराने म्हणतो. अहंकार अनुचित का होतं की मी अधिकारी आहे. तसं नाही आहे. अहम गेला तुका म्हणे देव झाला. आलं का लक्षात? तर बाकी सर्व जर ब्रह्मरूप आहे तर तुम्ही ब्रह्मरूप झाला तर तुम्हाला ब्रह्मरूप दिसायला पाहिजे. आणि प्रचार प्रसार करायचं सांगितलं तर नाही संत पण मिळते हाती. हिंदिता कपाटी राणी मुनी नय मोल देता धनाची राशी नाही आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची यासाठी नाही तरी का काही गोष्टी बोलू नाही. संत पण एवढं साधं सोपं नाही. आम्ही स्वतःला संत म्हणून घेतलं. आमच्या इतके संत कोणी नाही, आमच्या इतके संत बी कोणी नाही. हे जे कार्य आहे त्या गुरुचं कार्य आहे. त्यांनी प्रसाद दिला ना मी देतो आहे.
त्याच्यात तुम्ही म्हणत असाल आम्हाला गुरु आहेत म्हणून गादी टाकली. ही गादी नाही आहे, या गादीच्या खाली सूळ आहेत. आणि ही गादी अशी आहे की तुम्ही हार टाकला ना तर आम्ही आनंदित होऊ, परंतु खेटराची माळ टाकल्यानंतर आम्ही आनंदित झालो पाहिजे. हे गुरुत्व. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि केव्हा ज्या गुरुला वाटलं की हे माझे शिष्य आहेत, नाही प्रमुख पाहायला पाहिजे. आणि ज्या शिष्याला असं वाटत असेल की माझे गुरु आहे, गुरु देवापेक्षाही मोठा आहे, सद्गुरूने देव मोठा जायची वाटे तू करंटा. आणि गुरु ऐसा चाहिए शिष्य का कचू ना ले, और शिष्य ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. हा रस्ता फकिरी रस्ता आहे. इथे घरावर तुळशी पत्र ठेवावं लागतं. आईचा मार्ग नाही हा. अनेक जीवांना प्रचार करून प्रसार करून त्यांना त्यांचं स्वरूप दाखवायचं आहे. त्यांना सांगायचं आहे बाबांनो, ह्या जी मृत्यूभूमी आहे, तुम्ही जो शिव आहेत, तुम्ही शिव आहात, तुम्ही जीव नाही आहे. तुम्ही इथे अज्ञानामध्ये मायेमध्ये फसलेले आहात. ज्यावेळेस तुमचं मळ निघेल त्यावेळेस कपाळावर रुपा राहील, याचा विचार करा. इथे अनेक आलेत, येऊन गेलेत. तू कोण आहेस? तुम्हाला ओळख करून दिली, मी कोण आहे ओळख करून दिली की नाही. मग त्या रस्त्यानं तुम्ही चालायचं आहे. तिथे कुठे वाटलं तर गायडन्स द्यायचं आहे की नाही. शिक्षकाकडनं गायडन्स देतात मुलं, आहे की नाही. की गुरुजी हे कसं काय, तिथे लागू नका, या सरळ स्पष्ट अभ्यास करा. गुरुजी सांगतात अभ्यास करा, नामस्मरण करा. आपलं कसं इकडे नामस्मरण करा. तिथे तुम्हाला अडथळा येत असेल, ज्या पदावर ते बसले ज्यांना ते विचारायचं तुम्ही की आता काय करू, मला काही अनुभव येतोय का, आला आहे का, पुढी काय अडचणी तुझी हे विचारो. आलं का विचार. तेथं सेवा हा दारवंत आहे. ज्ञानेश्वरी योगी तरी ज्ञान पैगा बरवे जरी मनी असे आणावे तरी संता या बदावी सर्वस्वीशी. तिथं सेवा हा दारवंत स्वाधीन पैका सोबत आहे. अर्जुना ती सेवा करावी आणि सेवा केल्यावरच मेवा मिळेल. आणि सेवा का करायची आहे? तुमचा अहंकार घालण्यासाठीच करायचा आहे. तुमचा जीव पाहायला मच्छर एवढा आणि तुम्हाला अहंकार या आकाशावर. बड़े शिना ताण के चलते थे आपने चारों चौकट पर क्षमा तक नहीं चलते उनके सोबत. पर तुमचं अजून काय आणलं हे जगात. इथे राम कृष्ण आले गेले त्यावेळी जग का होत पडले. जण पळभर म्हणतील हाय हाय, तुम्ही जाता त्यांचे कार्य नाही काय. कोण आहेस तू, हो आणि कोण आहे तू, इथे कशासाठी आला, तुझं हे चाललं, हे चालला कुठेस आणि तुला जायचं कुठे, हे गुरु सांगतात. मी कोण आहे, इथे कशासाठी आलो, मला देह हा सोडायचा आहे, देह नाशिवंत आहे. परंतु या हा जो देह तुम्हाला दिलेला आहे, बुद्धी ज्ञान विवेक वैराग्य दिलेलं आहे. आणि सद्गुरू सेवा करताना नामस्मरण करताना हळूहळू दरवाजे उघडतात. आणि दरवाजे उघडत तुम्ही तुमच्या स्वस्वरूपाला जाण्यासाठी, आपलं जे स्वस्वरूप आहे त्या स्वरूपाला जाण्यासाठी आपल्याला हा उठाठेव करायची आहे. मग काय करावं लागेल? तुमचं आयुष्य प्रमाण कमी, तसंच कलियुगात सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य, शतकणी ते अर्ध रात्र खाय मध्ये बाल तो पिढा रोज आहे. काय भजनाची वगैरे तू काय ना. अरे विचार कर, तू कोण तुझं इथे. अरे वेगळ्या, हा जो तुम्ही बसले, हा जो मी देह बोलतो, हा देहच तुझा नाही. जर देह तुझा असता तर काळी केस पांढरी होत नसते. देह तुझा असता टवटवीत गाल होती तुझे, पण आज ते उतरले. मग कोण काय इथे, ही भानगड काय, कुठे जायचं आहे आपल्याला. स्वतः विचारला तर काय सांगा तुम्ही, गावाचं नाव सांगा, बसू टांडा अमुक तमुक तमुक ओळख परिचय करून द्या. परंतु कोण आहेस तू, जरा विचार कर. मग गुरु सांगतात वेड्या, तू नसून तूच ब्रह्म आहेस, तूच ब्रह्म आहेस. मग काय करू गुरुजी? ते मार्गदर्शन करतात. त्या मार्गदर्शनानुसार आपला उद्धार आपण करायचा आहे. आपण नामस्मरण करायचं आहे, सत्संग करायचं आहे. आता आपण जे बघतो सत्संग आहे. सत्संग म्हणजे काय? सत्याचा संग. संत म्हणजे काय? संत या शब्दाचा सांगा बरं अर्थ. संत या शब्दाचा अर्थ आहे शाश्वत. संत या शब्दाचा अर्थ आहे सर्वांना जो साकार देतो,
आत बाहेर सर्वत्र तेच गुणमय त्याला संत म्हणतात. आम्ही संत बी आहोत काय सांगतो. आमच्या मनासारखं जर झालं नाही, आम्हाला कोणी मान दिला नाही, आम्हाला कोणी बोललं नाही, तिथे आम्हाला अहंकार नाही म्हणतो. असं होतं. मला द्वेष केला, अमुक केलं, तमुक केलं. कोण पुण्याचा होईल सेवक देह द्वंद्वाधिक दुरावली. आयशे वर्म मत दावी नारायणा हे नारायणा अंतरीच्या खुणा बाहेर नाही, अंतरीच्या खुणा प्रगट होईल. अंतरीच्या खुणा प्रगट होऊन बहु अवघड आहे संत विधी. तरी जगदीष्टी करुणा केली. त्यावेळी ईश्वर करुणा करतो आणि ज्यावेळेस ईश्वर करुणा करताना संतांची भेट होते. महाराज तुका म्हणे मग नव्हे वृत्ती होईल. आपण वृत्तीवर आहोत. आपण आता सध्या वृत्तीवर आहोत का नाही. वृत्ती होईल. मी इथला आहे, माझं असं आहे. वृत्तीवर तुका म्हणे मग नोही वृत्तीवरी सुखाची शेजारी पगुंडी आणि झोपणीमध्ये फार फरक आहे. आपल्या त्या स्वरूपाची जर मिळायचं असेल आणि आपल्या घरी आपण उलटे चांगले करून पडतो आपल्याला आपली माहिती हे आपलं घरी. पाहुणे ठिकाणी गेलं तर आपले असे कोण बसले तसे का बसले. पण आपल्या स्वस्वरूपाला जाऊन पोहोचल्यानंतर प्रश्नच मिटला नाही. जन्म आणि मरण कैची आणि तिथे आपलं जायचं ते मूळ ठिकाणी. आलं का लक्षात. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, नामस्मरण करावं. असं माझं मत मी मांडलं. जेव्हा तुम्हाला पडत असेल तर घ्या, योग्य वाटलं तर घ्या, नसलं करा. मी माझ्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या ठिकाणी. मी आणि तू बरं का, ऐकून घ्या. तुम्ही मी ओळखतो तुम्हाला, मी आलेले 2-3 वेळेस. तुमचे जे प्रश्न असतील ना ते विचारा. प्रश्न नाही विचारला, शंका असेल शंका विचारा, काय असेल ते विचारा. आज बसलेली मंडळी आलं लक्षात. आणि तुम्ही गुरुजन हो मला माफ करा, मी वयस्कर म्हणून थोडं जास्त बोलतो. तुम्ही जास्त बोलायला पाहिजे कारण मी म्हातारा नाही. हे खरं गुरुजन लोक इथे बसलेले 4 मी सोडून 4 जणांनी काहीतरी मार्गदर्शन करावं. करतील ना. हां, नाहीतर मी आपला मध्ये आपला उठलो झाला सोडून मी बोलता पोपट. तुमचं पुढं होत्या बाबा बोलतील, हे बाबा बोलतील, सारे बाबा बोलतील, काहीतरी बोलतील. बोलतील तर मग काय म्हणायचं तुमचं सांगायचं पटकन. हा माझे म्हणायचं होतं आपण सर्व ईश्वर दाखवून देतो. पण आपण मग अशी एक गोष्ट बोलली की घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं. ही काय गोष्ट आहे ते आमच्या लक्षात नाही आहे. प्रश्न कसा आहे तुम्हाला समजून सांगतो. रास्ते पुष्कळ आहेत बरं. गिरी पुरी भारती उदासी संन्यासी निरंजनी दशनामी स्वाध्यायी धनंकार ओम शांती ब्रह्मकुमारी शिव शैव वैष्णव ख्रिश्चन मुसलमान बौद्ध. आलं ना इतके धर्म. उदासी काही हे उदासी आहे. आता हे झालं तर याच्या मुळाशी जर बघितलं तर आपल्या जगामध्ये आपला भारत देश सर्वात पवित्र भूमी आहे. तर भारतामध्ये महाराष्ट्रात आपण जिथे जन्माला आलो ही संतांची भूमी आहे. आलं का लक्षात. पण जिथे जे वर्तन मी महाराज झालो तुम्ही मी माझा संप्रदाय चालवतो. हे यायचं चालतं ते गिरी हे कोणी पुरी हे कोणी असं आहे. परंतु महाराष्ट्राने संतांनी जे गोष्टी सांगितलं जेव्हा हे गुह्यतून गुह्यत जे ज्ञान होतं ते ब्राह्मणांच्या ताब्यात होतं, वेदाच्या संस्कृतमध्ये होतं. मग हे सगळं प्रगट जेव्हा केलं ज्ञानेश्वर माऊलीनं आलं का नाही. प्रगट जेव्हा केलं तर प्रगट केलं परंतु ती खुटी ठेवली. काय खुटी ठेवली. जो त्या स्वरूपाला जाऊन पोहोचलेला त्यालाच अधिकार आहे की तुम्हाला स्वरूपाला नेणे. मीच तरलो नाही तुम्हाला काय तारणार नाही. आता माझा प्रश्न मीच तरलो नाही तर तुम्हाला मी काय तारणार. तर फकिरी रास्ता म्हणजे आपला जो रास्ता आहे तो नाथ माऊलीपर्यंत आलेला फकीरच होते. ही लोक सब्बत माझ्या वरच्या नंतर ते सैलानी बाबा खैरुद्दीन बाबा खैरोशिवा हे फकीर होते. असे फकीर होते की त्यांनी आपला देह कष्टविधी परोपकार आहे. कोणासाठी परोपकार. त्यांना सांगायचं हिंडायचं फिरायचं किंवाकडे सुद्धा पाहायचं नाही ते परोपकार. देह कष्टविधी कोणासाठी स्वतःसाठी नाही परोपकार. काय परोपकार करायचा आहे. बाबांनो हा भावसागर आहे. बाबांनो हा भावसागर आहे. तुम्ही याला सत्य म्हणू नका रे. सत्य नाही आहे. आलं का. हे साठ्या ओळखा शारण धरू नाहीतरी हा संसार जाईल. बेगडाची बावली आभराची सावली जाईल रे. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रे. ज्ञानदेवने चेईचा चेईले स्वप्नीचे चेईले जाईल. तुम्हाला जे स्वप्न पडतं त्याचा अध्यात्म बोला तर सूक्ष्म. पण आता तुम्ही स्थूल द्यायचा आहे. मग सूक्ष्म
मध्ये तुम्हाला ज्यावेळेस खरं वाटतं, सत्य वाटतं, पण जागृत झाल्यानंतर कळतं की मला स्वप्न पडलं. आताही तुम्ही आपण सगळे स्वप्नात आहोत. हे बरं मोठं स्वप्न आहे. हे सुद्धा मोठं स्वप्न आहे. मी बायको आहे, माझी पोर आहे, धन आहे, दौलत आहे, मान आहे, पान आहे. हे फार मोठं स्वप्न आहे. म्हणून राजाला ज्यावेळेस स्वप्न पडलं जनक राजाला, स्वप्न भिकारी झाला. मग तो उठून पाहतो तुम्ही राजा आहे. मग हे खरं की हे खरं, काय विचार. मग अनेक संत लोक ते स्वतःला मानत होते, अशा लोकांना बोलवलं. तिथे अष्टपुरुष येते. अष्टपुरुष सांगितले हे बघ, हेही खरं नाही आहे आणि हेही खरं नाही. मग काय कर, चल एकांतात. घोड्याच्या एका रबीत पाय ठेवला, असा पाय ठेवला. त्याच्यात त्या दिव्य दृष्टीने बघितलं, कृपा दृष्टीने निहाळिले, आपणा जोडी बैसविली. निहाळ महाराज तिथेच त्यांना जनकराजाला समजलं. आलं लक्षात तुमच्या. आणि अहंकार इतका बेकार असतो. संन्यासी जरी झाला, संन्यासी तर शुकमुनी संन्यासी व्यासांची मुलं होती. पण त्यावेळेस त्यांना भेटायला गेले तर द्वारपाल त्यांना जाऊ द्या. कारण हे सगळं दिगंबर अवस्थेत होतं. कोंबडी फावडी ती हे काय राजाला भेटलं, जनकराजाला भेटलं. ते म्हणे कोण आहे ते विचारा. मी शुक. मी शुक. जनकराजा म्हणतात अरे जे बरोबर आणलं असेल ते टाकून या. त्यानं बघितलं समजा मी पूर्ण दिगंबर आहे आणि मी आणलं काय. मी शिव. त्यांनी कोबडी बाजूला ठेवली, की कमंडलू बाजूला ठेवलं. आता म्हणे काही आता मोकळा आहे त्याचे दिगंबर होते. कोण आहे म्हणजे मी शिव. जे बरोबर आणलं असेल ते सोडून द्या. यानं बघितलं सगळं विचार केला की मी शिव आपण म्हणतो म्हणजे हा मी हा जो शब्द आहे तुमच्याकडे. आणि त्याला तुम्हाला सांगायची मला दीर्घ विलंटी मारू नका. मी म्हणून अहंकार मारतो. त्याला पहिली विलंटी मारा. तर तुम्हाला सांगायचं मला पहिली विलंटी मारा मी. आपण दुसरी मारतो आपण दीर्घजन ठेवतो. तर तो मी हा शब्द ज्यावेळेस आला त्याने सांगितलं की नाही मी असं म्हटलं मी शोक आत्या. आणि त्यांच्या याच्याने ते राजमाला आगमी लागला. यायला वाटलं ती कुबडी भावडी दळून मारली म्हणून ती उठले. कुबडी भावडी दळायला कडे गेले. अहो म्हणे सत्संग आहे हा. कोणता संघ आहे हा? संत संघ आहे. आणि संत संघामध्ये इतकं डुबून जावं त्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. सत्संग करत असताना माझा एवढा महान गळत येतोय तरी मी काही उठायला तयार नाही. आणि तुम्ही नुसतं कुबडी भावडीसाठी उठले. तसं माणूस हा थोडं इथलं काही टेम्पररी सुख येत होतं. तात्पुरतं सुख मला मानलं पाहिजे, मला संपत्ती मिळाली पाहिजे, माझ्या मनासारखं झालं पाहिजे. पण हे लक्षात ठेवा मनासारखं न होणे. लक्षात घ्या पुन्हा मनासारखं न होणे याचं नाव संसार. संसाराचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. जन्मणे आणि मरणे हा संसार आहे. प्रपंच हा जो पंचमाग होता ते हा प्रपंच. हा प्रपंच आहे. याला प्रपंच. आपण लेकरं बाळा बायका पोरं सोरं सर्व याला संसार म्हणतो. असं नाही. आलं का लक्षात. तर आपल्याला आपला उद्धार करून घेता येत. का आपल्या हिताशी जो जागता धन्य माता पिता काय नेमकं काय करावं लागेल. मला तर विचारतं का कोणाला. नाही, आपल्याला उद्धार करून घ्यावा लागेल. मग आता इकडे विचारा मंडळी बसलेली संतांची मांदी आणि भवित्या नाही, आज तर- गसूळ ताट्यामध्ये आज तर भाग्याचा दिवस आहे. भाग्याचा काय विचारूच नका. मी म्हणतो संतांची मांदी आणि अशी तुम्ही ब्रह्मस्वरूप असणारे श्रोते मंडळी जर आज हजर आहे आज असा सोहळा कुठं असतो. बरं का काय सांगावं. संतांचे दर्शन झाल्यानंतर काय आज भाग्याचा दिवस आहे का नाही. आज भाग्याचा आमचं भाग्याचं. पण आमचं भाग्य कसं. नाही, आम्ही तुमचं भाग्याची आमचं भाग्याची आमची तांबे भोपळ्याची आमच्या घरी गाई म्हशी आमच्या घरी उंदीर होती. अशी भाग्याची आम्ही अशी फकीर आहे आम्ही. नाही समजलं. आणि जो फकीर होता बेफिकीर होता आहे. जो फकीर होता बेफिकीर होता आहे. मग आमच्या मागे इतकी भिरी झाल्या तर आम्ही संत कसं का म्हणा मग. आम्ही संत बी आहे भाऊ. नाही समजलं. संतांना म्हणून रे बाप मारा. मी लक्ष्मण महाराजचा दास आहे. त्याचा प्रसाद वाटणार आहे. अधिकारी बिधिकारी तुम्ही काढला तुमच्याकडे पहा. म्हणून तर विचारणार ना मला. विचारा ना काय. बाबांना सांगितलं ना वाटत हा. राहा मग तेच तर घ्यायचं ना आम्हाला. मग म्हणून सांगा तर काय विचारतो तुम्हाला मला. काय लागतं ते सांगा. कोणता प्रसाद लागतो. गोड लागतो का साखरीचा लागतो का पेढ्याचा लागतो
तुम्हाला आमच्या ताटात कोणता पेढा दिसतो, साखर दिसते का पेढा दिसतो का गुलाबजामुन दिसतं काय काय दिसतं ती मागा, ती मिळेल. आमच्यामुळे मिळणार, बाबाच्या कृपेमुळे मिळणार. मागितल्याने मिळतं का बाबा? हा मागितल्याने मिळतं का? मागितल्याने मिळतं का? मागणं तर व्यवस्थित पाहिजे पण काय मागायचं? मागणं बी तेच पाहिजे ना. का आईचा प्रश्न असा आहे. मागण्याचं बी ते पाहिजे. काय मागायचं? काय मागायचं मागणं तू? तुझं मागे प्रति- ना मिले मोती, न मागायची वेळ होती. हां न मागे आणि दिले मोती. मागायचं असेल तर भीक मिळणार ते. मागणे ती प्रती आहे पांडुरंगा हे या संतास मिरवी हे किंमत येई आणि तुझे न काही मागू तुका म्हणे आता उदारत होई मद ठेवी पाणी संताची हे माग अजून काय मागत हेच मागू राहिलो ना. मग संत पाय दया करा ना. मग त्याच्यावर संताच्या पायावर नको ठेवा ना. तो तुम्हाला दिसतो संत, आपण संत नाही, मी पहिलेच संत माझ्या पायावर नको ठेवतो. बाबांना उत्तर पण माहिती देईन, प्रश्न पण माहिती बाबांना उत्तर पण माहिती देईन. मग हे त्यांनी जे दिलं हे असं हे असं हे असं भक्ती हा स्वतंत्र विषय जे त्यांनी दिलं त्याच्यावर आपण आरोढून नामस्मरण लढता येते खूप साथ होती. बाकी किती त्यांनी दिलं त्याच्यावर आपण नावावर व्हायचं, पण त्याच्या पायी विश्वास पाहिजे ना. विश्वास जर नसेल तर काय करणार? संतांचे पायी हा माझा विश्वास करो भाविदास झालो त्यांचा. हेची माझे हित करीती सकळ, हेच माझं हित करणार आहे असं माहित पाहिजे. हेची माझे हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी भागिल्या मधुबा कडी साखरे पडवणे दी. कोणता साखर कुठे नाही, मागे पुढे वाडा आहे सांभाळीत आधी आघाती निवारा निवारा. कटिकर समचरण साजरे राहिले वेगळे तिरी उभा कुंटले साया सानिक्या जीवा केशवा पाय तुझे तुझं वाटे ते आता करी अनंता. आणि माझी राजपण जे तुका म्हणे संता लाग माझी करियोगी सत्वने काही लागा लागा रे संता संतापायी. संततेची देवतेची संत आयशे विचारी पावडर काय म्हणतो मी बौद्ध होणी ठेलो अवघा संताची विकलो कलियुगी सत्व उरले काही लागा लागा रे संतापायी. बोला. अरे भाऊ हा सूरज न बदले चांद न बदले बदल गया इंसान. ऐका कलियुगाची काढी चित्त देऊनी सांगतो कलियुगाच्या दोषा लेख हा भागवतात आहे खास. शिवदेवजी सांगे परीक्षितात राम राम सत्याचा नाश होईल क्षमा जाईल दया नाही राहणार जाती खास शांती नाही राहणार या देशात धर्म तो जाईल पातळात राम राम. सर्व लोक होतील अनाचारी ब्रह्मचारी ठेवतील नारी नाही राहणार प्रतिवर्ता नारी लाच खातील सर्व अधिकारी बेकारी वाढील भारी जे करतील पाखंडास त्याशी साधू म्हणतील खास स्त्रियांची बनतील दास वचनात राहतील खास. अजून तर काही नाही, गुंड मिळून करतील गोंधळ गावगाव करतील जाळपळ आया बहिणीची बनतील काळ लुटा मारची होईल धुमाळपळ कसा बाला विकतील गाई दया नाही काही जगामध्ये निष्ठुरता पसरणार सख्या भावाची वैर करणार. अरे ज्याला संत म्हणाला जावं तर तो नंतर पाहिलं म्हणजे काय पाहिजे घेऊन पळून गेलं. जिथे महाराज धन मान आणि स्त्री याच्यापासून अलिप्त राहावं मोहापासून लागतं. तुमची षड विकार काय सांगितलं असेल ते मला तुम्ही हे सांगा भाऊ. तुम्हालाच विचारतो मी तर तुम्ही जास्त मला विचारतो म्हणून तुम्हाला विचारतो. मन कुठून तयार झालं? मन कुठून तयार झालं? म्हणजे हा प्रश्न माझा आहे. माझा तुम्हाला विचारला ते काम येईल सगळ्यात. काय करू शकतो मन काय मन मन म्हणजेच काय नाही नाही आम्ही काय अरे मी तुम्हाला थोडंसं विचारलं नाही ना, मंडळी असलेली बाकीची प्रश्न आम्ही विचारला आणि त्याला आपणच आम्हाला विचारायला लागले. अरे तुम्ही प्रश्न विचारणार ना. ऐकून घ्या. थोडंसं ऐका ना. आम्हाला जो विचारायचं होतं आता आपण बरेचसे कथन केलं. तुम्ही भागवत मताला कथन केलं, काही बरेच ठिकाणचं उदाहरण दिले. ह्या उदाहरण आहेत फक्त आजपर्यंत ऐकतच राहिलो. नेमकं ह्याच्या मुळापर्यंत आपण अजून पोचलो नाही म्हणून ही स्थिती आहे विचारण्याची. ज्या टायमाला आम्ही त्या मुळाशी जाऊ
पुन्हा मग ते हे जे काही विचार नाही जी शंका कुशंका आहे जर आम्ही आमच्या सारख्या एक मिनिट ऐका आमच्या सारख्यानं आपल्या पुढे जर नाही थोडंसं घे पुढे केलं तर काय देणार. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला त्याबद्दल अज्ञान आहे. मूळ नाही मूळ तुम्ही काय म्हणता त्या मुळाशी म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही थोडीफार कल्पना आहे त्या मुळाची. असं विनाकारण कोणी लक्षात जाणार नाही. आम्हाला कल्पना आधी घसरून काढण्याला जायचं आहे तर आम्ही इकडे फिरलो तसं तुम्हाला कल्पना झाली की फार मोठी काहीतरी मूळ आहे की नाही. का आहे की नाही आहे ती सांगा. मूळ आहे की नाही ती सांगा. मुळाबद्दल थोडीफार माहिती आहे का तुम्हाला. काही नाही आणि मग मूळ विचारलं बोलता का येतं. मूळ विचारलं कसं बोलता येतं माहिती काय त्याचं अद्वैत आपण अनुकरण केलं अनुकरण आम्ही करावं तुम्ही करावं. नाही बोलता आता आपण गीतेमधून बरंच अहो झालंच आमचा विषय झाला. ऐकून घ्या कसं आहे तसंच जसं आमचा हा विषय आहे असं कोणता समजा विषय तुमचा मूळ काय. आम्ही जे आपण जे समजतं बा आता विश्व हा जगत हा विश्व हा ईश्वरच आहे. आता सांगितलं आपण हे जर केलं तर आपणच ईश्वर आहोत. हां पण आजपर्यंत समजा ते तशी काही स्थिती झाली नाही म्हणून सनी ह्या गोष्टी आणि आपल्या संतांकडून आम्हाला असं माहिती पडतं अगं तुम्ही याच्या मुळापर्यंत जा म्हणजे तुम्हाला समजेल म्हणून ती भाषा पुढे मुळाची आली. एक सांगू का एक नाही दोन सांगा. एकदम सांगतो मी सत्संग कसा असतो त्याबद्दल सांगतो. काही मंडळी माझे ऐकलेले आहे आणि काही नाही तुम्ही नवीन ऐकलेलं नाही. आता ज्यावेळेस नामदेव महाराज पांडुरंगाला जीव घातलं हे सगळ्या कथा आपण ऐकलेले. आता ज्यावेळेस विश्व खेचराने त्यांना दाखवला रस्ता त्या रस्त्याने ते निघाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीचा विष्णूचा अवतार आहे. पण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की हे नामदेव काका मला तुमचा सहवास मिळाला पाहिजे तुमचा सत्संग मला मिळाला पाहिजे. म्हणे का अरे बाबा ज्ञानेश्वरा तू विष्णूचा अवतार आहे तू ज्ञानाचा सागर आहेस आणि तुला मी काय सांगावं तुला. नाही म्हणे तर ते जगाचं आपल्यासाठी त्यांनी तो सत्संग केलेला आहे आणि तो सत्संग आपल्यासाठी केला म्हणून तुम्हाला मी सांगतो. आलं का लक्षात. तर नाही म्हणे आता काय सत्संग जर करायचं म्हणलं तर तू इथेच हिंडतो मी इथेच हे करतो आपण जरा तीर्थाटन करू. तीर्थाटन करणे म्हणजे काय आपल्या घरापासून दूर राहणे. नाही घरी उपाध्या आहेत की नाही घरी उपाध्या आहेत. आता तुम्ही इथे जरी बसले तर कोणी काय म्हणतं मला घरी जायचं होतं मला असं करायचं होतं मला कसं करायचं तर थोडं आपण तीर्थाटन करूया. दोघं जण निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमच्या शब्दानुसार ते मूळ त्या स्वरूपाला जाण्यासाठी काय करावं तर ते विचारायला लागले नामदेव काकाला. आता नामदेव काका आपल्यासाठी संसारी होते. कसे होते ज्ञानेश्वर माऊलीचं काही संबंधच नव्हता. ते विचारायला लागले की बा नामदेव काका एवढं विनंती का सांगा बरं हा जीव त्या स्वरूपाशी कसा मिळेल हा जीव बहुसागर कसा पार होईल. हा मूळचा इतिहास प्रकृती मिळाल्यामुळे हा फार दुःखी आहे कारण संसार दुःखमुळं चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ झाली रात्रंदिवस. तर मी कशामुळे प्राप्त होईल ते सांगा. शेवटी ते विचारून त्यांनी मग 4 शब्दात सांगितलेले. त्या 4 गोष्टी लक्ष देऊन ऐका. म्हणजे काय करावं लागेल बरं का हा संसार जीव कसा तरल त्यांनी सांगितलं 4 ओळी सांगितलेल्या 4 ओळी लक्षात घ्या. अंगी असावे वैराग्य बळ. काय पाहिजे वैराग्य बळ. वैराग्य बळ ऐकून घ्या. तुम्ही थोडं समजून ते घ्या ना. आता बाबा सारखे बोलायला लागले तर मग घोळ होऊन जाईल. तर अंगी असावे वैराग्य बळ. काय पाहिजे वैराग्याचं बळ पाहिजे. आपल्याला वैराग्य तात्पुरतं येतं. आता माझं प्रवचनच झालं असं मला काय हरकत नाही. मी सांगतो वैराग्य तात्पुरतं येतं पण वैराग्य कोणाला होतं अंका लागी बंका लागी सजन कसाई गोपीचंद आईशी लागी तर छोड दी बादशाही. आपण आपलं घर सोडायला तयार नाही. बादशाही सोडून दिली हो समजलं.
त्याला म्हणतो बळ. नाही तर मग आम्ही जे आहेत गादीवर तुम्ही गादी त्या गादीवर आम्ही त्याची नाही त्या लायकीची बी नाही. आलं का तुमच्या लक्षात? एक खेडेगाव होतं. ते खेडेगावमध्ये एक असं होतं पवारसाहेब माणूस, ते कामच नाही करत. त्याची बायको निंदायला जायची, रोजाना निंदायला जायची, सगळं करायची ती, बरं का. पण आणि हे गावात गप्पा मारत राजकारणाच्या इकडच्या तिकडच्या. आता ती म्हणे काहीतरी कमावणं हो, बायकोचं नवऱ्याचं पीठ पाहिजे तर बायकोचं मीठ पाहिजे, काहीतरी कमावणं. हे जास्त नको त्रास देऊ, मी लिंबाची होऊन देईन म्हणजे साधू होऊन जाईल, बरं का भाऊ ताराचंद भाऊ. मी लिंबाची होऊन जाईल. आणि लिंबाची होणे म्हणजे काय? दगडा तोडणे लिंबाचा पुढे लावणे आणि पाठीमागे लावणे आणि जंगलात निघून जायचं, झालं संध्याशी. आता ते नेहमी तिला धमकी द्यायची, चूप अशी विचारी. पण म्हातारी हुशार होती शेजारी. ती म्हणे अगं म्हणे ते काय ते लिंबाची होतं, तू असं काय म्हणे त्याला म्हणे तुला म्हटला तो होऊन जा लिंबाची, होऊन जा संन्यासी साधू. एक दिवस ते म्हटलं पाय बरं का मी जाईल, मग होऊन जा लिंबाची, होऊन जा संन्यासी. ती निघालं भाऊ, थंडीची दिवस होती हिवाळ्याची. असं परडा निघलं तुमच्या इकडे, तो गव्हाची तिकडे ते निघल्यानंतर ते येऊलं भाऊ. आणि येऊल्या जसं सुटलं ते तर घरी आणि वाजवली कडी. अगं ठके म्हणे काय? अगं मग दार उघड म्हणे भाऊ, मला नवरा लिंबाची होऊन जायला तू कोण रात्री कडी वाजून आले घेणं त्याला. अरे ठके मी काही मला माहित नाही म्हणे बाबा, नवरा लिंबाची होऊन जायला म्हणे. शेवटी म्हणे मरून नाही गे, तिला वाटलं सौभाग्याचं कुकू पुसल, तिनं उघडली. आता होतं लिंबाची बिलकुल नाही. वैराग्य होतं का? बळ नव्हतं. वैराग्य आलं त्याला पण बळ नाही. तर हे माऊली अंगी असावे वैराग्य बळ, सर्वभूती दया आढळ. सर्वभूत आपले हित करता असो, आपला अनहित करता असो, दया पाहिजे. दया धर्म का मूल आहे. दया हे धर्म का मूल आहे. तर दया पाहिजे सर्वांगी. आता मला यांनी शिव्या दिल्या, मी यांचा द्वेष करेन. माझी स्तुती गायली, हा हा तुम्ही फार चांगली हो. आपला हितकर्ता असो आणि हितकर्ता असो, आपला शत्रू असो, शत्रू मित्र सगळे सारखे, कारण सर्वत्र ब्रह्म आहे. वरच्या ह्या कातड्याच्या शरीराकडे बघून काही करू नका. आत्मतत्वाने सर्व भरले. जे सर्वत्र देही जया करता घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही. चैतन्य एक चैतन्य रूपी सर्व आहे. आणि तुम्ही हाडाकाडाचा मला देह कुणी घेऊन राहिली ना घेणं जनता. अरे त्या आत्मसुखाकडे, त्या परमसुखाकडे, त्या स्वस्वरूपाकडे, सच्चिदानंदाकडे जा. ते तुमचं मूळ स्वरूप आहे. तर त्याला काय लागेल भाऊ? अंगी असावे वैराग्य बळ, सर्वभूती दया आढळ. आहे की नाही? आपण दया कोणाला करतो? आपलं पुढे काही काम येईल म्हणून. काय कोणाला दया करतो? आपलं काम करून म्हणून पुढे उसने पैसे तरी देईन, आपला असं तरी करीन. आणि हा काही काम आहे आम्ही. बरं झालं दया अशी करतो आपण. एखाद्या गरीबाचं लेकरू बिमार झालं, हो अरे काय दहायची झालं, त्याची 4-5 हजार दहा दवाखान्यात दाखवलं. आणि इकडून जातो आपण होतो म्हणून झालं होते. पोरगं वाचलं नाही तर पैसे नसतील ना, पोरगं मरून गेलं असतं. ही दया आहे का? आणि सांगून आलं सगळं, ते सगळं सांगून आला म्हणजे मग आपलं मोठे म्हणता पडला आला की तिथे अंका दया आली तिथे. मग सर्वभूती दया आढळ, न ढळणारी दया. कधी येते दया आणि कधी येत नाही दया. कधी येते दया आणि कधी दया येत नाही. आढळ दया पाहिजे, आढळ. आलं का लक्षात? जो आपल्या रस्त्यावर काटे टाकतो, 2 मिनिट व्यक्त करून मला बोलतो, बनत नाही ना, हा ती स्थिती येत नाही. मी सांगतो ना कशी हा सत्संग आहे देवी, ना. कशी येईल ती सांगतो ना पुढे. नुसता सांगितलं नाही, सांग. त्याने खावे लोखंडाचे. ऐकून घ्या तुम्ही थोडस आमचं प्रश्नच ऐकून हा. घेतला. अरे मला पूर्ण तर सांगू द्या. मग अरे हे 4 कडवे तर सांगू द्या, नंतर बोला ना. विषय तर पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्हाला जे वाटलं ते सांगा. ही साधी गोष्ट नाही. चणे खावे लोखंडाचे. लोखंडाचे त्याने तुम्ही बोला ना. मी तुम्हाला काय सांगतो भाऊ, मी याच्यासाठी गेली आज समजू नका तुम्ही. तुम्ही ऐकून ते घ्या, नंतर तुम्हाला जो प्रश्न पडला तो बोलू. आलं का लक्षात? तर चणे खावे लोखंडाचे, तुमचं उत्तर तिथे. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपद जाते. आलं का? भगवंत किंवा हे बाजारचा भाजीपाला नाही. आलं का लक्षात? त्याला काय करावं लागतं? वैराग्य लागतं, सर्वभूती दया आढळ लागती, आणि मी तूपणाची खळखळ.
मी आणि तुम्ही मारा. तुम्ही हलके आहे, मी भारी आहे, मी उलटा आहे, मी सुलटा आहे, तुम्ही असे आहे, तुम्ही अज्ञानी आहे, तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही पोहोचले ना, मी आज खाली बसलो. हे मी तुपण करायचं नाही. मी तुपणाची बोळवण झाली पाहिजे महाराज. गुरु दत्तात्रय जेवढ्या आरती म्हणतो माणूस त्यावेळेस ते म्हणतो मी तुपणाची झाली बोळवण दत्त दत्तायशी लागले झालं. मी तू पण बोळवण म्हणजे काय माहिती का? बोळवण कशाला म्हणत्या? माहीत असतं ते विचारलं नसतं. हां, तर मी तुम्ही विचारलं कुठे, मी सांगतो बोळवण म्हणजे ज्यावेळेस एखाद्या माणसाची किती बी चाललं तर ते बरेच का वेळेपर्यंत चालणार नाही. तर एकाच वाक्यात उत्तर देऊन त्याला नामस्मरण करा हे सांगा तुम्ही. आणि ज्याच्यानं हो, पहिली गोष्ट एक पाहिजे. काय का वैराग्य बळ माझी एक येण्यासाठी मिनिट सुट्टी झाली. वैराग्य बळ येण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. अजून एक गोष्ट, मितूपणाची केली गोळवण म्हणजे आपल्यातला अपपर भाव जिथे नाहीसा होतो. तुम्ही मी आहे आणि मी तुम्ही आहे म्हणजे आपला जो मंत्र आहे त्या मंत्राचा अर्थ जर लक्षात घेतला तर मला असं वाटतं हे सगळे प्रश्न निकालात निघतात. दुसरी गोष्ट अशी की संत म्हणजे काय, त्यांनी प्रश्न विचारला सुरुवातीला, त्याचं सुंदर निरूपण केलं पंटे महाराजांनी. साधं सिंपल त्याचं गणित आहे की तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाणाटोना नामस्मरणा वाचो. नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग संत होण्यासाठी नाही. आणि संत पद प्राप्त होण्यासाठी ते काही बाजारात भेटत नाही. त्याला आपल्यालाच भाता चालवावा लागतो. नामस्मरण म्हणजे काही दिवसा केलं रात्री केलं असं काही नाही. तुमचं नामस्मरण सतत चालू आहे हो. तुम्हाला फक्त जागे नाही तुम्ही. त्यांनी सांगितलं अज्ञानाचा पडदा हा प्रत्येक माणसाच्या नजरेवर असतो. हा अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे अंधकार. अंधकार म्हणजे काय? तर आपल्याला स्वतःची ओळख नाही. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्वतःची ओळख नाही म्हणजे काय? त्यांनी काही प्रश्न निर्माण केले. तुम कौन हो? तर त्याचं उत्तर आहे तुम जो हो वही मैं हूँ. तुम कहाँ जा रहे हो? कुठं चालले तुम्ही? तर तुम्ही जिथं चालले तिथं मी चाललो. ह्या प्रश्नांचे उत्तरं कूट आहे, पण त्याचे अर्थ जर आपण समजून घेतले ना, हे शब्दांचा सगळा बोलबाला आहे. शब्दांमध्ये अडकू नये. बाबा म्हणायचे की वृथा चर्चा करू नये. पंढरी बाबा कधीच आपण गेल्यानंतर बोलायचे. 2-2 तास आम्ही बाबा आता जागे होतील आणि आमच्याकडे पाहतील. बाबाही ध्यान करत पडायचे, आम्ही ध्यान करत बसायचे. आम्ही म्हणजे त्यांच्याकडे जो जाईल तो. बाबा लवकर बोलायचेच नाही. बाबा त्यांच्या अवस्थेत पडलेले असायचे, लीन झालेले असायचे त्यांच्या अवस्थेमध्ये. म्हणजे बाबांना सुचवायचंच ते असायचं की अरे शब्दांच्या मोहजाळामध्ये अडकूच नका. शास्त्र वाचून, पोथ्या वाचून, इतर संतांचे अनुभव वाचून तुम्ही पंडित व्हाल. आणि पंडित या शब्दाचा साधासुद्धा एक सिंपल अर्थ आहे. पंडित म्हणजे बोलका पोपट. आपल्याला पंडित नाही व्हायचं, आपल्याला मंडित व्हायचं. आणि कशानं मंडित व्हायचं आहे? तर नामस्मरणानं मंडित व्हायचं. आणि नामस्मरणानं जर मंडित व्हायचं असेल तर तुम्ही इतरांचे अनुभव उसने घेऊन तुम्ही काहीही सांगू शकत नाही. हरी भजना विन काळ घालवू नको रे दोरीच्या सापा भिवून भवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे हरी भजना विन. अनुभवाविन मान डोलू नको. म्हणजे अनुभव जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत कुणाच्याही बोलण्याला दुजोरा देता कामा नये. मला जोपर्यंत अनुभव येत नाही, मला आत्मप्रचिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इतर साधू संतांचे कितीही अनुभव तुम्ही सांगितले त्याला काहीही अर्थ उरत नाही. खूप पंडित होऊन गेले. तेव्हा जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नोहे माझ्या मना ओका पंडितच्या अंत. परंतु याच्यामध्ये काय सांगितलं की कलियुग ज्याला आपण म्हणतो सूरज न बदले चांद न बदले बदल गए इंसान. आलं का लक्षात? यांनी ती सांगितलं नामस्मरण आणि संत संग करा. तिथे मला संत संघ आणि नामस्मरण तुम्ही जर केलं ना काही दुसऱ्या गोष्टी लागतच नाही. आता संत संघ जर करायचं असेल
तर संताची वाटे वाट चालू आता, मग भाई चिंता नाही. मार्ग दावून गेले ना ते आधी, गुरुकडनं मार्ग दावून गेले, त्याप्रमाणे आपल्याला चालावंच लागणार आहे. आता स्वतःच तुम्ही जर म्हटलं की बस आपलं नाम दिलं आहे, त्याला आपण आता ते असं करायचं तसं करायचं, असं आपणच मौन धारण करायचं. मौन जर धारण केलं, साधू संत जर बोललेच नाही, तुम्हाला दाखवलंच नाही, सांगितलंच नाही, तुम्ही कसं करा? नाही करत नाही. अलग लक्षात. तर संत संघामध्ये संवाद व्हायला पाहिजे, वाद नको. संत संघ काय व्हायला पाहिजे? संवाद व्हायला पाहिजे, वाद नको. अलग लक्षात. आणि तिथे नम्र भावानेच विचारा, नम्र भावानेच उत्तर घ्या, बरोबर सांगतील आणि त्या मार्गाने आपण चालावं आणि स्वस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न आपण करावा. अलग लक्षात. बाकी गोष्टी काही करू नये. आता यांनी जे अभंग सांगितला की जीवाशिवाची भेट जर करायची असेल तर ज्ञानाचा दिवा मालवू नको. अलग लक्षात. तर हा मार्ग ज्ञान मार्ग आहे. आपला जो रस्ता आहे तो 2 तत्वाचा आहे. समर्पित भावाने समर्पित झालेला आणि गर्वित ज्ञानी. कोणतं ज्ञान आहे पण कोणत्याही त्या ज्ञानाचं कोणत्याही प्रकारचं गर्व नाही. मी गर्वित ज्ञानी, यांचा हा मार्ग आहे. जे नाम दिलं इमानी इतबारे तुम्ही करत चाला, संसारही करा, परमार्थही करा आणि आपला शेवटचा दिवस गोड करून घ्या. यासाठी केला होता हा शेवटचा दिवस गोड व्हावा. आपला दिवस गोड करून घ्या. ही भाषा नाही समजली. शेवटचा दिवस नेमकं तो दिवस कोणता, कधी, काय, ती भाषा नाही समजली आजपर्यंत. आता इकडे थोडा म्हणजे शेवटचा दिवस आणि बोला. या प्रश्नाचं उत्तर आईशी संतांची जी क्रिया करून दावी त्यांनी बाबांना बोलू दे. 2 मिनिट. आईशी संतांची जी क्रिया करून दावी त्यांनी. ज्यावेळेस संत महात्म्यासमोर जो साधक बसलेला आहे, संत महात्मा त्याला क्रिया करून दाखवावी. या क्रियेनं जर जाशील तर तू आत्मस्वरूपाकडे जाशील किंवा आत्मदर्शन तुला विनिश्वराचं दर्शन आहे. परंतु त्या क्रियेवर याचं लक्ष नसल्यामुळे ती क्रिया आहे साधकाच्या लक्षात नाही आली, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. शंका कुशंका केव्हा ठरवेल? आता क्रिया करून धावती अंगी. आता नाही 2 मिनिटं. क्रिया करून धावती, आम्ही मौनातच राहिलो तर तुम्हाला काय समजा? मग विषय बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? बरोबर. क्रिया करून धावती अंगी. मी येतात समजा तुमचा गुरु आहे, मी मौनच धारण केला, तुम्ही कधी बी आले तर मी मौनच आहे. आपण तरलो नव्हे नवल, आपण तरले नव्हे नवल. आणि तुकारामाला त्याच्यामुळे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे की आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. काय जे बीज आहे हे आणि जे चाललंय धर्माचे पालन, धर्माचं पालन करायचं करणे पाखंड खंडन, हे की आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण बाण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. अशा प्रकारचा खेळ आहे. त्या उद्देशाने बोललो मी. आईसे संत जी क्रिया करून दाखवते. आता संत कैसे? आईसे संत जाणा जे देवदास गेले आशापासून निवारुणी. आणि संताची ताकद अशी सद्गुरूच्या आपणासारखे करते तात्काळ त्याने लागे काळा वेळ नामा म्हणे यशाची खेचर. ते संत कोणते संत? सद्गुरूचे कार्य थोर सांगायची संत करुणा कर आपणासारखे करते तात्काळ. त्यांची सामर्थ्य ते संताचं सामर्थ्य. तो माणूस त्या साधकाला ही प्रक्रिया जर कळाली तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं? आता कोणतं नाम घ्यावं? ऐकून जे घ्या. सद्गुरूंना दिलेलं नाम. मौनाचा विषय काढला महाराजांनी की जर समजा मौनच धरलेलं असलं तर साधकांना मार्ग कसा कळेल? साधकाची अवस्था, साधक कोणत्या टप्प्यावर आहे, त्याची साधना कोणत्या स्टेजला आलेली आहे, हे लक्षात घेऊन सद्गुरूंना पुढचे मार्ग दाखवतात. आधी सगळं सांगून टाकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या ज्या शब्दांच्या भाषा आहे ना, ह्या सगळ्या माणसांच्या भाषा आहे. जे जे व्यक्तिसमूह आहे त्यांनी त्यांच्या भाषा निर्माण केली. इंग्रजांनी इंग्रजी तयार केली, बरोबर आहे का नाही? रशियनवाल्यांनी रशियन तयार केली. आपण मराठी भाषेत बोलतो. प्रत्येकाच्या भाषा या शब्दांच्या भाषा आहे. आणि हे फक्त मतांचा गलबला आहे हा सगळा, आणि तो शब्दातून व्यक्त होत असतो.
परमेश्वराची भाषा कोणती? तर मौन ही परमेश्वराची भाषा आहे. लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही मौन होत नाही, जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होत नाही, जोपर्यंत तुम्ही आत डोकावून पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाची प्रचिती येणार नाही. अजून एक गोष्ट मी सांगतो की आपल्याकडे परमेश्वर, परमात्मा, देव, ईश्वर असे शब्द आहेत. इस्लाममध्ये खुदा हा शब्द वापरला जातो. खुदा या शब्दाचा अर्थ काय? खुद में खुदा, म्हणजे स्वतःमध्ये खोद, आपल्या आतच खोदून घे आणि आपल्या आतच शोधून घे. याच्यासाठी जगात कुणालाही विचारात बसायची गरज नाहीये. म्हणून सद्गुरूनं सांगितलेल्या मार्गावर प्रचंड दृढ विश्वास पाहिजे. ठाम नाही म्हणत मी, दृढ विश्वास पाहिजे. ज्याचा सद्गुरूच्या मार्गावर तुम्ही भलेही त्यानं त्याच्यावर विश्वास असू देऊ नका, तो कसाही असो, पण त्यानं दाविलेला जो मार्ग आहे ना, त्या मार्गावर ज्याचा विश्वास आहे त्याला आत्मप्रचिती आल्याशिवाय राहत नाही. मी तर सांगेल की 1 महिना खूप झाला चांगला जर साधक असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही मांडी घालून आसनामध्ये सकाळ संध्याकाळ रात्री दिवसभर तोच धंदा केला पाहिजे असंही काही नाही आहे. अनुसंधानावर राहिलं पाहिजे. बाबा सांगायचे आपलं अनुसंधानावर म्हणजे काय? तर तुम्ही कामामध्ये काममुखी म्हणा, राम राम हे जे वाक्य आहे ना, याचा अर्थच तो आहे की तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुम्हाला जो एक क्षण त्याची आठवण जरी आली तरी अख्ख्या दिवसाचं फळ तुम्हाला प्राप्त झालंय हे सांगतच नाही. आणि आमच्याकडचे कीर्तनकार, प्रवचनकार काय करतात? आतापर्यंत आपल्या मार्गाचा विकास का झाला नाही याच्या पाठीमागचं कारण तेच आहे. का? तर सत्य काय आहे? सत्संग या शब्दाचा अर्थ काय? तर सत्याचा जो संग करतो तिथे सत्संग असतो. आता सत्याचा संग काय? तर सत्याच्या सहवासामध्ये, सत्य आचरणाच्या सहवासामध्ये, ज्याचं आचरण सत्य आहे. मला एकदा बाबा म्हटले होते, अरे देव देव वेगळं काही नाही, आचरण हाच देव आहे. मग ज्याचं आचरण शुद्ध नाही आहे त्यानं काही जरी सांगितलं तर त्यानं डोक्यात भयकवून जायचं नाही, कधीच डोकं बिघडू जायचं नाही. आपला जो मार्ग आहे तो मार्ग राजमार्ग आहे. मुंबईला जायचं तर विमानानं जाता येतं, बरोबर आहे का नाही? तुम्हाला गाडवाटेनं जाता येतं, हायवेनं जाता येतं, समृद्धीनं जाता येतं. पण डायरेक्ट विमानानं किती वेळात पोहोचतं? अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये. त्याला राजमार्ग म्हणतात. आपला मार्ग हा राजमार्ग आहे. राजमार्गावर चालणारा जो कोणी साधक असेल त्याला इकडे तिकडे बघायची गरजच नाहीये. कोण काय करतो, कोण काय सांगतोय, इतर संतांनी काय सांगितलंय, त्यांनी कोणते दृष्टांत लिहून ठेवले, कोणतं शास्त्र पळपळ पंडित भयानक होय, 2.5 अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय. अरे प्रेमच तुमच्यामध्ये नाहीये. तुम्ही इतरांना अत्यंत म्हणजे निघूर न वागता, दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये कायम आकस आहे, दुसऱ्याबद्दल तुमच्या मनात प्रेम नाही. तर तुमच्या मनामध्ये प्रेम म्हणजे काय? तर आपण लेकरांना जीव लावतो, लहान मुलांना आपल्या, ते प्रेम असतं. आपल्याला खरं प्रेम असतं का ते? नाही. आपल्याला वाटतं म्हातारपणाची काठी म्हणून आपण लहानचं मोठं करतो, त्यांना वेल एज्युकेटेड करतो, मोठ्या मोठ्या पदावरती जातील अशा पद्धतीचं शिक्षण देतो. ते प्रेम नाही आहे. प्रेम म्हणजे निर्व्याज प्रेम. निर्व्याज प्रेम म्हणजे असे प्रेम की ज्याच्यामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारच्या, म्हणजे सद्गुरूकडे आला की दक्षिणा ठेव तरच पाया पड. एखाद्या शिष्याकडे गेला, तू एखाद्या मोठ्या पदावर आहे, मग तुझ्या ऑफिसकडून किंवा तुझ्या एखाद्या मंत्र्याकडून मला दे मला पैसे, कशासाठी? म्हणजे आम्ही म्हणतो की धन मिळवणी कोटी कोटी सोबत संगे नये रे लंगोटी, म्हणजे लंगोटी ही सोबत येत नाही हे माहीत असताना परत आपण माया जाळ वाढवतो. आता अजून एक उदाहरण सांगतो. एक साधू असतात, ते एका गावात मस्तपैकी साधना करत असतात, पण मग त्यांना असं वाटतं की बाबा एखादी गाय पाळायला काय हरकत आहे, म्हणून ते गाय पाळतात. गाय पाळल्यानंतर 2-4 वासरं होतात, अशी संख्या वाढत जाते. मग गाय सांभाळायला कोणतरी पाहिजे, बरोबर आहे? म्हणून तो काय करतो, एक गडी ठेवतो. गडी ठेवल्यानंतर अजून संख्या वाढत जाते. त्याला असं वाटतं एका गड्यानं काही होत नाही. मग गावातले काही लोक म्हणतात, महाराज अहो तुमच्या खाण्याचीही परेशानी होते, त्यापेक्षा लग्नच करून घ्या ना. म्हणजे जो साधू संन्यासी आहे तो कशात गुंतलाय? संसार. म्हणजे तुम्ही पैशाच्या पाठीमागे लागता, धन मिळवता,
बरोबर आहे का नाही? आणि धन जर देणारा एखादा आपला शिष्य असेल तर तो खूप चांगला आहे, आणि जो देणारा नाही, इथे समदृष्टी असली पाहिजे. राजाला प्रजा ही सगळी सारखीच असली पाहिजे. राव आणि रंक हे दोन्ही सारखे असले पाहिजे. तसं सद्गुरूला सुद्धा सगळे जे काही जीव असतील, जीव, मी माणसंच म्हणत नाही, जीव, ते सगळे सारखे असले पाहिजे. जे जे दिशे भूत तेथे मानिजे भगवंत. म्हणजे आपल्या डोळ्यांना प्राणी असो, पक्षी असो, म्हणजे भूचर असो, जलचर असो किंवा माणसं असो, हे सगळे जीव आपल्याला कसे वाटले पाहिजे? परब्रह्म स्वरूप वाटले पाहिजे. आणि हे परब्रह्म स्वरूप केव्हा वाटतील? मृत्यूपण गेले दुरी. म्हणजे माझ्यातला मीपणा, माझ्यातला तूपणा हा जेव्हा नाहीसा होतो त्यावेळेला ही दृष्टी निर्माण होते. आणि याला आपण दुसरं तिसरं काहीही उत्तर नाही, याला फक्त साधना हे एकच पर्याय. आणि ती साधना करत राहणं. आपण काय करतो की कधीतरी आपल्याला एखाद्या दिवशी सत्संग होतो आणि तेवढ्यापुरतं आपलं वैराग्याचं बळ, आत्ता विषय निघाला, बरोबर नाही? हां, तेवढ्यापुरतं बळ येतं, स्मशान वैराग्य. म्हणजे एखादा आपला मित्र जर समजा अटॅकनं गेला, कालच तो बोलला होता ना आपल्याशी, स्मशानामध्ये होतं की नाही, असं तेवढ्यापुरतं आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. काही खरं नाही, किती कमल होतं काय कामाचं. असं म्हणून आपण घरी आलो, आंघोळ वगैरे केली, जेवण केलं की आपण परत संसारतो. सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो की कितीही गप्पा मारा, मौनात घुसा, स्वतः डोकवा, स्वतः खोदा, अनुभव घ्या. दुसऱ्याचे अनुभव काही कामाचे नाही. तुम्ही कितीही संतांनी दिलेली उदाहरणं वाचली, पाठ केली, मुखोद्गत केली, ती सांगितली, तरी सुद्धा अनुभवाविन मान डोलवू नको रे. हे जे चोखोबाच्या पत्नीनं लिहिलेला आहे तो फार मोलाचा आहे. आणि आपल्या मार्गात जे जे साधू संत होऊन गेले त्यांनी सांगितलेले जे विचार आहे ना, ते विचार वाचा ना तुम्ही. वाचायला नाही म्हणत नाही, वाचा, पण ते अनुभवा सुद्धा. वाचा करता वाचा. बरं, आता परत असा एक विषय आहे, दिसतो वाचित नाही का बसू. परत असा विषय आहे की देह आपण धारण केलेला आहे. खरंच मला सांगा, मुळात काय आलं, या सांगणाऱ्यानेच गलत केलं अर्थ बाजूला गेले लोक. त्याचे हो पर्वचन कीर्तनकार फकीरे मी मजा आहे म्हणजे, हां, आणि एक कोटीच्या गाडीत बसून येतो. कोण तू सांगणार तरी फार मोठे प्रवचन सांगत नाही, पण फकीरे मजा आहे. त्याचा मंडप किती 50 लाखाचा सोय त्याला. तर तुम्ही जे सांगितलं बाबा आपले बाबा आणि पुस्तकं सगळे राखे. म्हणजे आता हे म्हणते काय कुठे राख, पुस्तकं राखे काऊन काय याच्यामध्ये ज्याला लिहिले तुकाराम महाराज कोणी असेल त्याला त्याचे स्वतः जे स्वतःचा अनुभव घेऊन लिहिले ना. तुम्ही आजची गीता पाठ करून तुम्हाला काय भेटणार आहे? तुम्हाला किती घुसा लागेल तिच्यात. 200 लोकांना गीतावर टीका केली. किती? 200 लोकांना. आता तर फक्त गीताची टीका ज्ञानेश्वर माऊलीचीच खूप मानली की त्याच्याकडे संजीवनी मंत्र आहे. बाकीच्या राज तर्क वितर्काचे ना झाले. आता बाबांनी सांगितलं धर्म आपल्याला किती माहिती आहे? ख्रिश्चन 300 धर्म आहे. 300 आपलं 3000 धर्म आहे आणि 3 लाख संप्रदाय. कुठून पुरणार आहे तुम्ही? त्याला काय पर्याय? तुम्हाला जे दिलं काम तेच करा, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. इतकेच सूट तुमच्याकडून लागणार आहे का? फक्त मग शब्द कोण आकर्षित, ज्याला वाटतं माझ्या आकर्षित व्हा, त्याला वाटतं माझ्या स्पर्धा चालू फक्त संप्रदायाची प्रत्येक माणसाने. अदाने बाबा, माझ्या मते आजचं जो ही लढाई आहे, वाल्या कोळी हा लुटाचं काम करीत. घरची परिस्थिती नाजूक, बायका पोरं सांभाळणं, पोट भरणं. मग त्याने तो धंदा सुरुवात केला लुटाचा. एवढं लुटाचा धंदा केला त्याने, काही ठिकाणी माणसं मारायची सुद्धा परवा नाही केली. मग आता हे बरेचसे कार्य झाल्यानंतर नारद तिथं आले. तर कसा आला? संपूर्ण सोन्याने जळून आला. सगळं अंगावरती सोनच सोन. पाहिलं त्याला, थांबवलं. म्हणे काय म्हणणं आहे तुला? म्हणणं तर काही नाही, आता एवढा आनंद येते काय बोलावं पुढचं. आजपर्यंत
हा म्हणजे माझं किती आयुष्याचं धन आणलं याचा आम्हाला विचार करू लागला. ठीक आहे म्हणे त्याच्यासाठी आलो. बरं हे धन नेऊन करतो काय? बायका आहे पोरं त्यांना मी पालन पोषण करतो. ठीक आहे, ज्या या धंद्यामध्ये तू जे पाप करतोय त्या पापात ते वाटेकरी आहेत का तेवढं विचारून ये. गोष्ट पटली बाबा त्यांना, पण जर विचारायला गेलो तो हा पळवाट करून पाळण्याचाच नाही शोध कर. काय करावा? घरी विचारायला जावा की याला काय हा प्रश्न पडला त्यांना. तशी आता समोरवाल्याची वाल्या कोण आणि हे नारद बाबा त्यांना सापडले. आता फक्त एवढा पेच आहे त्यांच्या, जर सोडून गेलो तर आली बोल. बोला गेले तुम्हाला काय वाटतं मी काकांचं म्हणणं बरोबर आहे, पटलं ते. नाही, आता आम्ही जे बोललो ना, मुद्दा कसा आहे बरं का, संत महात्मे जे आपल्याला समजा ती प्रक्रियेची माहिती सांगतात त्यावेळेस या साधकानं त्याच्याकडे परिपूर्ण जर लक्ष दिलं तर ही अवकाळ होत नाही. जर कदाचित ती प्रक्रिया सांगत असताना किंवा काही नबीचे नाम सांगत असताना यांनी जर त्याच्याकडे जर लक्ष केलं तर त्याची फजिता अशी हे आपल्याला एवढी बडबड आपण सर्वांनी सांगितलं की एवढी बडबड करायची गरज नाही. सत्संग म्हणजे मस्त आपण आपल्याला धुन आपली धुन पराय धुन पापना. शिंदे साहेब, आता ही बैठक पहिलीच नाही आहे आपली. ही बैठक किती झालेल्या अशा बैठकी. हा वाद जेव्हापासून अदाने बाबा पहिली बैठक कमीत कमी 60, 70, 75 झाली आहे. तर हाच मुद्दा येतो या समोर. जर तुमच्या ताकद असेल, नाराज असाल तुम्ही, तर त्यांचं भ्रमण नीट करा आणि त्याला ताब्यात घ्या. नसेल तर मग त्यांना सोनं देऊन मोकळं. नाही, एक दिवसाचे नाही बाबा आहे साक्षीला. माझी यांची पहिलीच भेट आहे. यांनी सांगितलं की इतकं जबरदस्त सांगितलं, तुम्ही आत घुसा आणि आत जर तुम्ही घुसले तर बरोबर सद्गुरू मदरदी त्याच्यात गुरु शक्ती जागृत ते आणि आपलं सगळं सांगते आणि सगळं सांभाळते. तर जोपर्यंत आपण आत घुसणार नाही बाई घेऊन आत राहिलं नाही, डायरेक्ट कसं काय घुसते बाबा ते बी तुम्ही असं कसं काय बोलता कसं काय घुसते. विषय कसा आहे बरं का भाऊ, विषय असा आहे, गोकुळ धुंडे वृंदावन धुंडे धुंडत चारी धाम बता दो कोण गली गए श्याम. निराक हे प्रभू गिरधर नागर गुरु पैगणी धाम. आता गुरुची पायच माहित नाही मला, तुम्हाला नी धाम कसं कळत. बरोबर आहे. चारी धाम पुढे गुरुच्या पायाजवळ आहे. तेच जर मला माहिती नाही तर मला गुरु कसं काय आत्मकलन तर मार्ग करतात. काका बोलले का भाऊ बोलले, मला वाटतं ते काका बोलले तयासारखे करीत तात्काळ तेथे लागेना काळ. तर तयासारखे तात्काळ करायला ते पात्र आपण स्वतः आहोत असं इमॅजिन करा. आपण त्या लायक आहोत का? गुरुने जो आपल्याला गुरुमंत्र दिला तो आपला चालू आहे का? त्याच्यावर आपला अनुसंधान आहे का?
आता महाराजांनी जे सांगितलं की एक क्षणात जरी त्याची आठवण आली तुमचं दिवसभराचं ते फळ तुम्हाला मिळतं काय जे असेल ते. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की पहिला प्रश्न तुमचा दृढ निश्चय, तुमचा दृढ निश्चय, तुमचा विश्वास 100% का 1000% जर असाल ना तर बाकीच्या गोष्टीच येत नाही ना काही. हे काकांचा जो प्रश्न होता की बुवा ते कसं काय बुवा असं तसं, तो प्रश्न विचारण्यामागचा हेतू बाजूला ठेवा. याच्यामध्ये सरळ सरळ आपला सत्संग आहे, याच्यामध्ये शंकांचं निरसन आहे आणि प्रत्येक जण स्वस्वरूपाला कसा लवकरात लवकर जाईल ही सगळ्यांची धडपड आहे. याच्यामध्ये प्रश्न उत्तरं एखाद्याला जाणून घेणं किंवा एखाद्याचं रिडिंग काढणं हा हेतू कोणाचाच नाही. प्रत्येकाची तळमळ काय आहे महाराज की मी त्या स्वस्वरूपाला कसा लवकरात लवकर जाईल, कसं माझं आत्मकल्याण लवकर होईल. इथे सुरुवातीलाच महाराजांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं की तुमचं पहिली गोष्ट तो दगड आहे. तुम्ही गुरु केला तो दगड आहे, मला त्याच्याशी काय घेणं नाही. तुमचा दृढ निश्चय, तुमचा पूर्ण विश्वास, म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला हे प्रश्न पडतात म्हणजे तुमचं तिथं विश्वासच नाही आहे ना, असं माझं मत आहे. बरोबर. माझा विश्वासच नाही आहे तुमच्या चरणी. मला हे प्रश्नच उठायला नाही पाहिजे ना. या पाणी ज्या दिवशी माझं पूर्ण समर्पण होईल, अरे तू तोच आहे, मी नाही तू तोच आहे, मीच तो आहे, हे ज्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे जाणीव होईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे या ठिकाणी महाराज की ज्या वेळेस आपल्याला अनुग्रह मिळतो तर त्याच वेळेस गुरु आपल्याकडनं तुझं तन मन धन हे मी तुला अर्पण करीत आहे. त्या क्षणाला अर्पण केलं का तुम्ही? त्या क्षणी तुम्ही दिलं का गुरुला? जर त्या क्षणी दिलं असेल तर हे बाकीचे प्रश्न ना काही अर्थच नाही. जर तुम्हाला प्रश्न पडत असतील, हा उत्सुकता असणं हा एक वेगळा भाग आहे. चर्चा होणं, सत्संग होणं, हरीच्या नावाची चर्चा होणं हा एक वेगळा भाग आहे. इथं सर्व जीवांना आनंदच मिळतो. पण मुळात प्रश्न असा आहे की बरं आता हे किती वर्ष झाले की बुवा मी गुरु केले, त्या चरणावर माझा दृढ विश्वास आहे, तर काही वर्षानंतर तू गुरुरूप का नाही झाला? जेव्हा मी तुमच्याकडे बोट दाखवतो ना काका, तर 4 बोटं माझ्याकडे असतात, म्हणजे माझ्यात दोष आहे. माझी साधना कमी पडते, माझा दृढ निश्चय कमी पडतोय. मी गुरुरूप का नाही झालो? का मी गुरूंसारखा आत्मस्वरूपाला अजून का पोचलो नाही? म्हणजे माझ्यात दोष आहे. मी तुमच्याकडे बोट दाखवतो ना, ते 4 बोटं माझ्याकडे आहे. माझ्यात काहीतरी कमतरता आहे. तयासारखे करीती तात्काळ, अरे त्यांच्यात ते सामर्थ्य आहे, पण ते पात्र त्या लायक तू आहेस का? काका बरोबर आहे का? महाराज बरोबर आहे. तू त्या लायक आहेस का? मला एक म्हणजे- विचारायचं, हो. आता आपण बोलणार आहे. हो आपण आत्ताच बोललो, ज्या टायमाला आपण गुरुमाऊलीकडे जातो हो त्या टायमाला आपल्याला द्यावा लागतो. आताच बोललो काय दिलं, तन, मन, धन. हा ते गुरु आपला जो मंत्र आहे. आपण जर एवढं दिल्यानंतर आपल्याकडे काय शिल्लक राहिलं हे हो सांगा. दिलं म्हणजे हा पुढे बोलतोय ना मला. नाही आता मी हे समजा असा गृहीत धरा, महाराज माझे गुरु आहेत समजा. हे सर्व आता गादीवर बसलेले सर्व गुरुरूपच आहे. समजा हे माझे गुरु आहे. तर ज्या दिवशी त्यांनी मला अनुग्रह दिला, अनुग्रह देतानाची काय पद्धत आहे आपली सर्वांची एकच आहे. आपली परंपरा जी आहे एकच आहे. हे फक्त गादीवर बसलेले देह वेगळे वेगळे. माझ्या कर्म धर्म संयोगाने मला हे महाराज गुरु म्हणून प्राप्त झाले. पण ज्या वेळेस त्यांनी मला ज्या दिवशी अनुग्रह दिला त्या दिवशी आपण सगळं दिलं. अरे खरोखर मनाने दिलं का? देणं म्हणणं याच्यामध्ये फार फरक आहे ना. खरंच दिलं का आम्ही? शब्दाने जर मी खरंच दिलं तर त्या शब्दाने दिलं फक्त. मला नेमकं विचारायचं मला हे म्हणायचं, आपण गुरुला तन मन धन अर्पण केलं, बरं हे जे आहे ते आपल्याकडचं देऊन टाकलं. मग नेमकं आपण उरलो कुठे? अहो मी तेच सांगतो काका तुम्हाला, जर दिलं तर खरोखर दिलं का? जर खरंच दिलं असेल तर त्या तयासारखे तात्काळ त्या क्षणी झालं ना तुमचं काम.
ज्या अर्थी झालं नाही त्या अर्थी त्या क्षणी तुम्ही दिलं नाही ना. नाही नाही, त्यांचा मनाचा विषय कसा आहे, आपण दिलं ना आपल्याकडे काय शिल्लक आहे बा? खाली उरलंच नाही तर प्रश्नच उद्भवायचा प्रश्न येत नाही ना. प्रश्न राहतो कुठे? आपल्याकडे आहे ना. मग राहील कस काय आता तुम्ही जर खाली उरलंच काय मग जर सगळंच तुम्ही समर्पित करून दिलं गुरुचरणी तर तुमच्याजवळ राहिलंच काय. त्यांनी आपल्याला नाम दिलेलं आहे ते आपल्याकडे आहे. हे म्हणणं बरोबर आहे. नाही, हे बरोबर आहे ना. आपण दिलं तर मग. हे बरोबर आहे. नामस्मरण आपल्याकडे आहे आहे ना. ना. आपण बाकी सगळं दिलं, नामस्मरण आपल्याकडे. आपण नाही देणार. भाऊ, नाम आहे भाऊ, तुम्ही बरोबर आहे. आता त्यांना वेगळं म्हणायचंय, त्यांना वेगळं म्हणायचं. तुझं म्हणणं बरोबर आहे बरं का. मला काय म्हणा तुझं म्हणणं बरोबर आहे की त्या मोबदल्यात त्यांनी आपल्याला नाम दिलं. नाही, पण तुम्ही मला थोडे सांगायचं. प्रश्न तर बरोबर. समजून त्याचं घ्या. स्मरण माझं आपण म्हणणं करायला काय पाहिजे. त्याचं स्मरण करता करता स्वरूपाला जाऊ शकतो. आता तन मन धनच काय कोण होती लक्षात घेते. कोणाला तण आहे, आता मी जवान आहे, मी दांडगा आहे, मी पैलवान आहे, मी असा आहे, म्हणजे तणाचा गर्व असतो माणसाला. सर्वात जास्त मन चंचल आहे. चंचल मन हे स्थिर होत नाही. तर ती गुरुचरणी अर्पण कर. नाही मग आणि धन धन जे आहे तसं मला ते नाही म्हणायचं. तुम्ही थोडंसं तुम्ही ऐकून घ्या ना. आमचं जे आमच्या ज्या टायमाला शंका निरसन होईल त्या टायमाला तुम्ही संत वक्ते जे आहात ना त्या टायमाला तुमचं कल्याण तुमचं म्हणून आमचे तुमच्यापेक्षा डबल होईल. आमचं शंका जी आहे आपण जर पूर्ण देऊन टाकलं आपल्याला तन दिलं होता काही धन तो दिलं. मन आहे चंचला तोही पण दिला. लक्षात आलं का? मग आपल्याकडे नेमकं उरलं काय? आपण ऐकून घ्या. तो आपण पूर्ण गुरुला समर्पण झालो. चालेल मी सांगतो. तुम्ही थांबा ना. मला बोलून घेऊ द्या. बोलूच द्या. तुम्ही बोलू गुरुला समर्पण झाल्यानंतर मग नाम हा पुढे उरलं. तुम्ही तर बोलले राईट. या टायमामध्ये पाणीमध्ये एकदा मिसळ पूर्ण ते एक रूप झालं. पॉइंट मग नेमकं हे कुठून निघलं? पॉइंट आहे ना. पॉइंट आहे. बरोबर आहे. हे तुम्ही जे आता बोलले ना तुम्हाला हेच सांगायचं होतं मला. घागर में सागर आहे, Point आहे. सागर में घागर आहे. दोन्ही एकच आहे. आलं का लक्षात? ह्या तिन्ही गोष्टीमुळे माणूस हा जीव फसलेला आहे की नाही. पण त्याने तेच जर अर्थ केलं तर राहिलं काही. माझ्या मते मला असं वाटतं आपण मी आज बसतो मी ध्यान करतो. जद गुरु की जद माऊली की कृपा हो जाती है. जो संत ज्या मार्गाने चालतो तो मार्ग कृपेनं भरून टाकतो. ज्या मार्गानं संत ज्या दिशाला पाहतो तो दिशा अभय करतो. मग हा प्राणीला सहज उद्धार करणं हे तर त्याची कृपादृष्टी आहे ना. मग मी हे करतो तू सर्व तिकडे सोडणं. मी जे आहे सर्व काही झालं. माझी आता 75चं वय आहे समजा तरी ते मी चालू आहे. तुम्ही तेच म्हणताय ना सगळं समर्पित केलं म्हणता. मग मी कशाला येऊ राहिला पुन्हा तिथे. मग मला तेच म्हणा तुम्ही ते समर्पित केलं. मी प्रश्न सोडून राहिलो असं नाही. तुम्ही समजून घेऊन नाही राहिला. हा मी म्हणून राहिलो म्हणजे मी हा माझा प्रश्न आहे. उत्तर बी हा आणि उत्तर बी त्याच्यामध्ये. नाही गुरुकरराव बोला. नाही तसं काही नाही. हे आपली सगळे सर्व बोलायला काय सत्संग संवाद चालू आहे तो. बोलण्यासाठी हे कार्यक्रमच घेतलेले. जोपर्यंत देऊन घेऊन होणार नाही तोपर्यंत धन वाढणार नाही. बरोबर. हा धन आहे हे अशाश्वत आहे आणि हा धन शाश्वत आहे. हा आपल्याला पूरक आहे. हा धन आजचा जो दिवस आहे ना मी म्हणतो का आजचा दिवस म्हणजे आमचं भाग्याचं आहे. दुसऱ्याचं सांगता येत नाही पण ह्या तांड्याचा भाग्याचा दिवस आहे का असे थोर पुरुष इथे येतात आणि मार्गदर्शन करतात. म्हणून आम्हाला स्वतःला धन्य मानून घेतो. प्रश्न उत्तर आमचे हे का करतो का त्यांच्या मुखातून पुनरपी आम्हाला मिळावं. पुन्हा आम्ही ग्रहण करावं हीच आमची इच्छा असते. म्हणून आम्ही सर्व सोडून सनी आम्ही प्रश्न करतो.
त्यामध्ये आमचं हे काम नाही की मी खूप शिकले. अंगठे बहादूर आहे बरं आढाणे सर, मला ओळखून घ्या आढाणे. अंगठे बहादूर आहे मी, मला पोथी वाचता येत नव्हती, पण तुम्ही वाचायला कृपा आहे त्याची. आज बोलतोय, अशा संत लोकांची कृपा आहे म्हणून आज मी इथे बोलतो. म्हणून हा तांडा धन्य का ह्या लोकांची त्यांच्यावर कृपा आहे म्हणून आपले सारखे लोक येतात. आमची जी शंका असते ती शंका सहजपणे निरसन करतात, म्हणून आम्ही भाग्यवान. बाबा काय बोला बोला, शंका घेऊ नका, बोलायच्या बाबतीत शंका घ्यायची. बोला भाऊ बोलत होते ना. आपण मन अर्पण करतो ना, तर जे शिल्लक राहतं ते सद्गुरू रूप आहे. तुम्ही जर खरं देऊन टाकलं तर त्या क्षणी तुम्ही ते झाले ना, पण ते आपल्याकडनं होत नाही. आपण फक्त बोलतो आणि काहीच नाही. ऐकून घ्या ना त्यांचं. साधी सिंपल गोष्ट आहे की तुम्ही आत्ता जे धन आहे म्हणाले, आपण जी चर्चा करतो हे धन आहे. हे धन कशाचं आहे? विचारांचं धन. पण सद्गुरू जे मार्ग देतात ते मार्ग निर्विचार करण्याची अवस्था देण्यासाठी, बरोबर आहे ना? त्याच्याशिवाय उन्मन होत नाही ना. मनाचा लय करायचा आहे आपल्याला, आणि मन जर नाहीसं करायचं असेल तर विचार नाहीसे व्हायला पाहिजे, आणि विचार जर नाहीसे करायचे असतील तर तुम्हाला अंतर्मुख व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा ठोका स्वतःला, सगळे उत्तरं मिळतील. आपलेच उत्तरं आणि आपलेच प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न विचारताय म्हणजे आम्हीच विचारतोय, आम्ही उत्तर देतोय म्हणजे ते तुमचेच उत्तर आहे. इथं तुम्ही आणि मी वेगळा नाहीये. हे जेव्हा कळेल ना त्यावेळेला सगळा विषयच मिटून जातो. द्वंद्वच मिटलं पाहिजे. आणि मी पहिल्या सुरुवातीलाही सांगितलं की मौनाची भाषा ही परमेश्वराची भाषा आहे, आणि निर्विचार ही दीक्षा जी आहे परमार्थ मार्गाची, ही निर्विचार होण्याची दीक्षा आहे, ध्यानात ठेवा. आणि हे जे निर्विचार होण्याची ना ती अष्टोत्तर गीतामध्ये अष्टोत्तरांशी सांगितली. जोपर्यंत फक्त साक्षी भावानं आपल्याला आपल्याकडे बघायचं. विचाराची गती कुंठली, आपण जे विचार करतो ना, हे विचाराची मी तर मग त्याच्यात एक प्रश्न विचारला की मन कुठून तयार झालं. विचाराची गती कुंठली का की आनंद. आपण परेशान कशामुळे? विचारामुळे. विचार चालू आहे, आता बसलो तरी आपण ती विचार काही काही चालू राहतात. त्या विचाराची गती कुंठ व्हावी. एका मुलाला दही खायचं व्यसन असतं. दही काहींना तंबाखू लागते, काहींना सिगारेट लागते, काहींना दारू लागते, काहींना मटण लागतं आठवड्याला, 100% लागतं. तसे एकाला दही खायची वृत्ती असते. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळ, आणि प्रत्येक वेळेला जेवणाऐवजी तो दहीच खात असतो. त्याच्या आईवडिलांना प्रश्न पडतो की हा खूप दही खातो, तर डॉक्टरांना दाखवतात, वैद्यांना दाखवतात, संत महंतांना दाखवतात, पंडितांना दाखवतात, सगळेजण त्याला समजावून सांगतात, मोकळे होतात. पण तो काही त्याला अजून तो दही खातो. त्याला जेवढं समजावून सांगितलं तेवढं तो काय खातो? दहीच खात राहतो. त्याच्या वडिलांना प्रश्न पडतो की एवढ्या सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर जर त्याचं दही खाणं सुटत नाही तर करायचं काय? मग ते काय करतात, त्यांना अशी एक कुणकुण लागते की शेजारच्या गावामध्ये एक सद्ग्रस्त आहे, तेच एक राहिले की ज्याच्याकडे आपण नेलं. मग ते त्या लेकराला घेतात आणि त्याच्याकडे जातात. त्यांना ते सांगतात की हा प्रचंड दही खातो आणि त्याच्यामुळे हा आजारी असतो, खोकत असतो, भांगडी. याला खूप जणांनी सांगितलं की तू दही खाऊ नको, पण याचं काही दही सुटलं नाही, ते अजून वाढलेलं खाण. जसं काही जणांना सकाळी सकाळी बिडी पिल्याशिवाय हे होत नाही, काही ना तंबाखू खाल्ल्याशिवाय हे होत नाही. खरं आहे का साहेब? होत आहे. व्यसन आहे ते. तसं याला दह्याचं व्यसन. आणि मग त्या संतांना, त्या सद्ग्रस्ताला सांगितल्यानंतर त्या सद्ग्रस्त त्या लेकराला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला म्हटलं, बेटा तुझे खातोस ना ते फार अप्रतिम आणि उत्तम आहे, तू दही खाणं सोडूच नको. ते लेकरू म्हणायला लागलं, म्हणे बाबा मला आतापर्यंत जे लोक भेटले ते दही खाऊच नको हे सांगणारे भेटले, तुम्ही आता अचानक तुम्ही असे भेटले की ते तुम्ही खा म्हणू लागले, असं कसं काय शक्य आहे? अरे म्हणे तू ध्यानात ठेव की दही खाण्याचे फार मोठे फायदे. आयुर्वेद वाच, ॲलोपॅथिक वाच,
किंवा अजून कोणतं तंत्रज्ञान वाच, त्याच्यामध्ये दही खाण्याचे फायदे सांगितलेले आहेत. म्हणे 3 प्रकारचे फायदे महत्त्वाचे. पहिला फायदा हा की दही खाणाऱ्याच्या घरी चोरी होत नाही म्हणे कधी. का तर त्याला कायम सर्दी होत राहते आणि तो खोकत राहतो, त्याच्यामुळे त्याच्या घरी चोरी होत नाही. दुसरी गोष्ट की दही खाणारा माणूस हा म्हातारा होत नाही म्हणे. का बरं? तर तो म्हातारा व्हायच्या आधीच मरून जातो म्हणे. असे 2-4 फायदे सांगितल्यानंतर त्या पोराने विचार केला, अरे हा पण विचारच केला नव्हता. पण त्याला आधी जे सांगायचे, तू हे करू नको, तू हे करू नको, तू खाऊ नको, खाऊ नको, त्यावेळेला त्याचा अहंकार जागृत व्हायचा. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपण दही खाणं सोडणार नाही. आता दही काय आणि न खाणे काय आणि खाणं काय हे आपलं आपण ठरवायचं. आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे प्रतिकात्मक गोष्ट आहे ही, की ह्याची प्रतीकं आणि त्याच्या पाठीमागचे जे काही, म्हणजे मी तुम्हाला काही थोडक्यात सांगायचं म्हणजे ते प्रतीक रूपकं सांगितले, त्याच्या पाठीमागचा अर्थ हा आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं व्यसनच आहे. म्हणजे रोज सकाळी दाढी केली नाही तर मला आंघोळ केल्यासारखं वाटत नाही, हे सुद्धा व्यसन आहे, नाही आहे का? सवय लागली. सवयीचे आपण गुलाम झालो ना. आपण सवयीचे गुलाम नाही झालो पाहिजे, सवयी आपल्या गुलाम झाल्या पाहिजे. आपण गुलाम व्हायचं आहे का? नाही. आपल्याला इतरांना गुलाम करायचं आहे का? नाही. आपल्याला आपल्यातले जे विकार आहे त्यांना गुलाम करायचं आहे. आणि विकार केव्हा जातील? ज्या वेळेला आपण नामस्मरणावर राहू त्यावेळेला विकार जातील. विकार घालवण्यासाठी तुम्हाला काही तपश्चर्या, अगदी जंगलात जाऊन तुम्ही फक्त साक्षी भावानं स्वतःकडे पहा आणि विचार करा की माझ्यात काय वैगुण्य आहे, माझ्यात काय चांगल्या गोष्टी आहे. जशा चांगल्या गोष्टी असतात तशा वाईट गोष्टी असतात ना. मग वैगुण्य काय आहे याचा जर शोध आपल्याला लागला, म्हणजे अहित काय आहे हे जर कळालं तर हित आपोआप होतं. बरोबर आहे ना? हे केव्हा कळेल? आपल्याकडे योग्य मार्ग असेल, म्हणजे रस्ता कोणता? तर योग्य रस्ता जो सद्गुरूने आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला जो रस्ता आहे तो योग्य आहे का बा, हा सुद्धा शोध घेतला पाहिजे ना. बरोबर बोलतो मी? काही जणांना काय होतं की रस्ता योग्य मिळत नाही, तो काटेरी रस्त्यानं जातो, काही जंगलातून जातो आणि मग योग्य रस्ता न मिळाल्यामुळे त्याची फजिती होती. आणि मग आपल्याला जे प्रश्न पडतात त्याच्या पाठीमागची कारणं सुद्धा ते असतात. प्रश्न जर पडूच नाही असं जर वाटत असेल तर रस्ता योग्य निवडणं गरजेचं आहे. रस्ता कोण दाखवणार? आणि परत अजून एक गोष्ट बोलता की इंग्रजीत या शब्दाचा अर्थ काय? इंद्रियावरती ताबा मिळवणे. जर तुमची लत म्हणजे व्यसन, जर तुमची लतच सुटत नसेल तर तुमचा ताबा आहे का इंद्रियावर? नाही. मी समजा चहा सोडली, ठाम आहे मग माझ्या निर्णयावर, तर मी ठाम राहिलं पाहिजे ना. मी दारू सोडली, तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. मी तंबाखू सोडली, तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. मी दीक्षा घेतली तर मी त्या अनुसंधानावर राहील आणि मी ते अनुपालन करेल त्या मार्गाचं, याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. आपण सकाळी एका देवाच्या पाया पडतो, दुपारी दुसऱ्या देवाच्या पाया पडतो. आत्मज्ञान विन भटकत आहे, कहा मथुरा कहा काशी, मोहे सुन सुनावत हाशी, जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पाणी, दुनिया भई दिवाणी पैजे की धुलधानी. कबीरानं सांगून ठेवलं, तुकोबानं तेच सांगितलंय, सगळ्या साधू संतांना तेच सांगितलंय. ही चर्चा आपण करतोय आणि एवढी चर्चा करून जर आपल्यात काहीच बदल होत नसेल, याच्यापेक्षा वाईट काहीच नाही जगामध्ये. समाधान झालं का होणार नाही? पुन्हा बाकी आहे ना, झाली एवढंच. अरे बाकी व्हायला पाहिजे थोडंसं. एका पुस्तकामध्ये वाचण्यात आलं माझ्या, एक माणूस मुळात शुद्ध आला पूर्ण डोळ्यानं बिलकुल. अहो बसा. काय पहिली शाळेतली गोष्ट चालू आहे, काही दुसरी तिसरी याची जर काही वाक्य निघले तर आमचं समाधान नाही. आता इतकं नाही, आम्ही लक्ष्मणाबद्दल दर्शन करून येतो, पुन्हा येतो तुम्ही. या मग खोटं बाबा. या बरं का, आम्ही जात नाही. आणि पण त्यांनी जे मार्गदर्शन केलं लक्षात घ्या.
मार्गदर्शनाकडे चौथी पाचवी केली जे मार्गदर्शन केलं त्या तत्वावर आपण चालायचं. आपण आज का मुसळा काय राशी एक लोटाभर जल समस्या घालली त्या माझ्या जवळ इतकी गंगा उरली आणि त्याच्या लोटाभर जल मी काय होणार मला तर नव्हतं वाटतं का मोहे काहे धुंडे बंदी मैं हूँ तेरे पास है ना मंदिर में ना मस्जिद में ना आकाश में ना पाताल में मोहे काहे धुंडे बंदी मैं हूँ तेरे पास. तो भगवत कबीरा सुन भाई साधु मैं हूँ तेरे श्वास में आणि मोहे काय धुंदे बंदी मैं हूँ तेरे पास. येताना तुम्ही काय आणलं आईच्या गर्भातून विष्णू बाहेर पडलं ते जर त्याने हालचाल केली नाही म्हणत होते मेलेलं निघालं. येताना तुम्ही श्वास आणला जाताना तुम्ही काय सोडता हो श्वासच सोडता मग मधला कारभार काय कामाचा. तो श्वासोश्वास हरिनाम जपो व्रथा श्वास न कोय न जानी श्वास का आना होय. आणि तेच पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रेय जपे सदा. बाई मी विकत घेतला श्याम कुणी म्हणली असेल चोरी पुन्हा वाटते असेल उधारी जन्मभरीच्या श्वासा इतके मोदिये हरिनाम बाई मी विकत घेतला. आता प्रश्न असा आहे की आता आपली जी प्रकृती आहे तुमच्याकडे सांगतो आता जी प्रकृती आहे प्रकृती पुरुष म्हणजे आत्मा माया ब्रह्म शिवशक्ती असं आहे ना. आता जी प्रकृती आहे या प्रकृतीची जोपर्यंत तुम्हाला जाणीव आहे जाणीव आहे तोपर्यंत घोडे. जेव्हा ती जाणीव जाईल आणि जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पायीस मोक्ष तसं काहीच करून निघून दिलेलं नाम आहे त्याचं स्मरण सदोदित आता सदोदित होत नाही असं म्हणतात. काय म्हणतात सदोदित तर एक उदाहरण देतो. एक सासूराशीन बाई आणि तुमच्या बंजारा समाजामध्ये एकदा मुलगी जर दिली तर तिची बरेच वर्षी ती भेट नव्हती होत असं सांगतात बा. तर मग तिचं काय झालं की ती पानवठ्यावर गेली आणि हंडा धरून होती हंडा भरला तिने डोक्यावर ठेवला. ज्यावेळेस तो त्या माहेरचा माणूस आला आणि असं म्हणे की माहेरचं कुत्रा आवडतं बायांना तर ती तो हंडाही पडून नव्हती देत दोन्ही हातानं बरोबर अशी करून बोलत होती पण हांडा पडू देत नव्हती कारण तिचं कुठलं लक्ष त्याचं नामस्मरणावर लक्ष असावं आणि दोन्ही हातापायाने ही जर चाललेला संसार आहे हात करावा. चेत करू नका ते मला कान घेतलं. हमारा तीर्थ कौन करे मन में आसन मन में कड़ासन कभी जो मन में आसन मन में कड़ासन सगळं हमारा तीर्थ कौन करे. आणि पाणी व मीन प्याशी मुळे सुन आवत अशी करावी म्हणते. आता एक सरोवर पाण्याचं सरोवर आहे सरोवरामध्ये गाडगं नेऊन ठेवलं. भाऊ गाडग्यात पाणी का गाडगे बाहेर पाणी गाडग्या पाण्यात नेऊन ठेवलं तर मग गाडग्यात पाणी का गाडगे बाहेर पाणी असं विचारलं. मध्ये सरोवरामध्ये असल्यानंतर तो पाण्यातच आहे ना पाण्यात पण मी काय विचारलं प्रश्न आज बाहेर पाणी दोन्हीकडे सगळीकडे पाणीच पाणी. विनाकारण बिरवायचं काय आताही पाणी आहे बाहेर पाणी सर पाणी याचा रोल राहील ना. हा याचा रोल आहे ना गाडग्यात पाणी गेलं ना. नाही नाही तुम्ही ऐकून घ्या हा साधन आहे ना याला निरर्थक कसं म्हणता येईल. निरर्थक असं म्हणलं हा आहे म्हणून हे साधन आहे म्हणून आपण साध्य करतो. हे साधन नसेल तर आपल्याकडून काय साध्य होईल. आज जे आपण बोलतोय नाही साधन तर आहे साधन मग सुलभ गोमटी नाही आपण हे सोडून नाही सारं संघ घेऊन चालावं मग लागतं. ते सांगितलं पाहिजे उदाहरण की बघ तो हा आहे म्हणून ते आपण पुढे द्यायचं नाही आणि आपला संसार करायचा. पूर्वीच्या काळात ते धाब्याची घरं होते भाऊ ते धाब्याची घरं होते तर मध्ये एक भीत राहायची मागे
मागे ते आपले गाडगी गुडगी ते राहायचे पुढे बैठक राहायची. आता आपण पुढे बैठक मागे ही अशी गोष्ट. आता दिवा जो ठेवला पुढे कोसरीमध्ये तर मागे काय राहील, आणि मागे दिवाने ठेवला तर काय राहील पुढे, आहे की नाही. आणि तोच दिवामध्ये ठेवला तर काय होईल, मग असं करा भाऊ. दिव्याचा विषय निघाला म्हणून सांगतो. गौतम बुद्धांच्या शेवटच्या श्वासाच्या वेळेला त्यांनी एक वचन सांगितलं, अथक दीप भव. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे दीप व्हा, म्हणजे तुम्हीच तुमचे दिवे व्हा. आता याचा अर्थ काय होतो, सद्गुरूनं कितीही तुम्हाला मार्ग दाखवला, घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम असतं मालकाचं. पाणी प्यायचं की नाही प्यायचं हे कोणाची जबाबदारी, स्वतःची त्याची घोड्याची. तसा आपला दिवा आपल्याला पेटवायचा आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आणि तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने वर्तमानात जगायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपला वर्तमान काळ याच्यावरच भविष्यकाळ अवलंबून असतो. आपला सुंदर भविष्यकाळ हा आपल्या आजच्या वर्तमानावर आहे. आपला दुःखद भूतकाळ हा आपल्या वर्तमानावर अवलंबून आहे. म्हणून वर्तमानामध्ये आनंदी राहायला शिका. आणि आनंद जर मिळवायचा असेल तर नामस्मरणासारखा दुसरा मार्ग नाही. पैशातून मिळणारा आनंद, स्त्रीपासून मिळणारा आनंद, सत्तेपासून मिळणारा आनंद, पैशापासून मिळणारा आनंद, शेती भरपूर घेतली क्षणिक येते. पण ब्रह्मानंद ज्याला म्हणतो, ज्याची काळी लागते, ब्रह्मरस सेवू काळा तेने पिढा निवारली. आपल्या सगळ्या पिढा नाही शेवतात आणि ब्रह्मरसाला आपण प्राप्त होतो. ब्रह्मरस आता ज्यांना ज्यांना अनुभूती त्यांना माहिती ब्रह्मरस काय असतो, कसा सुगंध येतो आपल्याला. आता ती सांगायची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. ती ज्याचा त्याचाच घ्यायचा असतो, बरोबर आहे की नाही भाऊ. आता हे आम्ही सांगून काही उपयोग नाही, संतांनी लिहून ठेवून काही उपयोग नाही. त्यांनी लिहून ठेवलं, आपण वाचतो, आपण पंडित होतो, आपण पाठ करतो, आपण लोकांना सांगतो, आपण पंडित म्हणून प्रचारात येतो. पण अनुभूतीचा विषय, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. तुकारामांनी सांगितलं की माझा एक एक अभंग हा माझा अनुभव आहे. आणि त्यातही परत शेवटी सांगितलं, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत त्या वाचा त्याची कृपा आहे म्हणून मी माझे अनुभव व्यक्त करू शकतो. आपल्याला अनुभवच नाही आणि आपण पोथ्या वाचून जर सांगत असेल तर काही अर्थ आहे का त्याला. तुकारामाला काय म्हणतात, राम म्हणता रामच होईचे, राम म्हणता रामच होईचे, पदी बैसुनी पदवीच घ्यायची, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाय. तुका म्हणे चाखुणी सांगे आणि मग अनुभव आहे अंगी. बाबाजी आम्हाला थोडं विचारत होतं. हे जे समजा माळी बाबा हे आपले तिथे, तर इथे आणलं तर चालेल का? पुढे ते चोखोबाबांना तिथे केलेले ना, तर इथे आणलं तर चालेल का बा? त्याची मूर्ती म्हणतात. हाँ मूर्ति बाबा पण पूछित सही बाबा जी ना, हाँ वो है तो तुम्हारी जबाबदारी. कारण त्यांचे साधू संतींना हलवणं म्हणजे साधी. आपल्या संप्रदायाची खूण आहे, जे दर्शन करत नाही. एकदमवरून भेटी करायचं नाही, त्याच्या डोळ्यात आपण दिसलो आणि आपल्या डोळ्यात तो दिसला की द्वैत नष्ट झाला. ही खूण आहे आपली. तुगावने नेत्री केली ओळखणं, तटस्थ हे ध्यान ठोकायचे. ओळखणे, द्वेष करू नका, पश्चात करू नका. आज नामस्मरण अभ्यास गुरुने दिलेला तो करत राहा. हळूहळू हळू करता 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 जधी ज्याप्रमाणे समुद्राला मिळते तोपर्यंत तिला नाव असतं. ती एकदा समुद्रमय झाली तसा जीव हा शिव होऊन जाईल, आत्मा परमात्मा होऊन जाईल. तोपर्यंत ती वाहत राहायचं काम आपलं आहे. तिथे एकरूप झाली की प्रश्न मिटला. वाहनच बंद होऊन जाते. एकरूप झाल्यावरती प्रश्न मलाच आहे फक्त ते प्रेमचे होतो म्हणणं बरोबर आहे. 10 वर घेतला केलं तात्काळ दिवस चेतीला नंतर लाकडच लावली.
अशी बी मंडळी आहे महाराज, तुम्हाला माहिती आहे. अनुग्रह घेतलं गेला बाबा ते माहिती नाही. कस काय समजलं पोस नाही, शक्य- नाही बरोबर बाबा आणि त्याच्यावरती प्रश्न येते. शक्य नाही ना. शक्यच नाही. बाबा आहे ते बी माहिती पोरीले मला नाही पाया पडला नाही कस काय समजलं पोस म्हणणं आहे ते फक्त सोपं नाही. लाकडं लावले तर चुले तर भाकर कच्चीच. संपले बाबा त्यांना नाही अक्षरशः लय मनातून बरंच तसं आहे पण त्या- मनातून ज्यांना एकदा कळालं ना, फार आहे. बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी आपली चर्चा करू जाऊ दे. आता तुम्हाला नातू आहे का? नातू आहे ना? त्याने तुम्हाला प्रश्न केला आता की देव आहे का? तुमचं उत्तर काय असेल ते? तू लहान आहे, काय उत्तर देऊ? उत्तरच नाही ना त्याला. का नाही? का ते त्याच्याकडे ती विद्वत्ता नाही ना. नाही विद्वत तर त्याची ऐकून काय घेण्याची पण तुमच्यात आहे ना, तुम्ही त्याला सांगा ना. समजण्याची. आता मी तुमच्यासारखं आठवलं भेटलोय. त्याने प्रश्न काय केला तुम्हाला? देव आहे का? त्यानं केलं. बरोबर. तुम्हाला त्याला उत्तर देणं कर्म प्राप्त आहे. नाही तर तो तुम्हाला म्हणेल अरे काय उपयोग नाही माझा, मग तर उत्तर काय देणार ते? त्यांना एक सांगायचं बाबा, 5 रुपये दूध घ्यायचं, त्याला विचारायचं याच्यात तूप आहे का? काय म्हणून बोललं? अहो मग तुमचं उत्तर काय असेल? तुमचं उत्तर काय असेल ते सांगा. तू काय काय उत्तर काय हे जर असेल? विचारत असेल तर आपल्याला सांगावंच लागेल देव आहे. हे बघा आता काय म्हटलं तुम्ही? देव आहे. बस तुम्ही पाहिला का? का? तुम्ही पाहिलं का? नाही, एक मिनिट ऐकून घ्या. का ते स्फुरण झालं शब्द विचारलं ना, देव आहे का? बरोबर. आता हेच खोटं आपण पिढ्यानपिढ्या सांगतोय. बरोबर. त्याला लहान मुलांनी विचारलं बाबा देव आहे का? तुम्ही सांगितलं मग आहे. बस तो बी चालला म्हणून तर त्याने पाहिलं नाही ना. बरोबर आहे का नाही? त्याचं उत्तर आहे की बाबा म्हणतात मी पाहिलं नाही, तू शोध घे. नाही, देव त्याच्यामध्ये जर पाहायची तुम्ही गोष्ट उत्कंठा नाही. निर्माण नाही, केली थोडं- नाही तर कसं शोधणार? दादा, त्याचं उत्तर नाहीच आलं नाही पाहिजे. नाही, प्रश्न उत्तर देव ही पाहण्याची वस्तू नाही. हे तुम्हाला ज्ञान आहे हो, त्या तुम्हाला मुलाला माहिती नाही होते. ना. त्या मुलाला काय मला ज्ञान? तेच म्हणायचंय. नाही आता भाऊचे बोलू राहिले ना, आता त्या भाषा थोडं बोलावं लागेल ना. बाबा माझं तुम्ही ऐकून घ्या ना थोडं. विश्वरूप दाखवलं अर्जुनाला. मागं चाललं ते नाही तुम्ही थोडस ऐकून घ्या. ते पाहता आलं का? विषय समाजला पाहिजे, विषय पुढे पुढे झाला पुढे. हा अरे ऐकून घे ना. काय ऐकून घ्यायची विहिरी उकळी झाली का ढकली? अरे तू ऐकून घे. विषय पुढे जातो. मेरी आपल्या सर्व इथे जमलेले माझे गुरुबंधू गुरु भगिनी, माझ्या माता, गादीवर बसलेले संत महंत यांना नमन करून बोलतो. या ठिकाणी जी चर्चा झाली, हरिनामाची चर्चा झाली आणि फार आनंद झाला मनाला. त्यानिमित्ताने सर्व गुरुबंधूंची, सर्व संतांचा ओळख परिचय झाला. याही उपर आणखी कुणाला काही सत्संग व्हावा असं साहजिक आहे वाटणं. तर केव्हा तरी महिन्यातून एकदा सगळ्या आमच्या महाराजांना बोलवत जा. सगळे आम्ही प्रेमपूर्वक येऊ. तसंच या ठिकाणी ज्यांनी नियोजन केलं या गावी आल्यानंतर आम्हाला चहा पाणी नाश्ता, तर त्यांचे फार फार आभारी आहोत. आणि असंच कार्य इथून पुढे सर्वानुमते आपण सर्व मला वाटतं एकच आहोत. ब्रँचेस जरी वेगळ्या आहेत, आपलं मूळ एकच आहे. अधिकारी हे जरी सगळे देहानी वेगळे असले तरी त्यांच्यात जे तत्व आहे तेच तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहे. तर जी चर्चा या ठिकाणी झाली, जो सत्संग झाला, मला वाटतं याच्यातनं कोणाच्या काही शंका काही बाकी राहिल्या नसतील असं मला वाटतं. महाराजांनी उत्तर दिल्याप्रमाणे, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपणच आपल्याला मध्ये जायचं आहे आणि आपणच आपला शोध घ्यायचा आहे. ठीक आहे, असो, हे सर्वांना कळतं. पण हा मार्ग चालण्याचा आहे आणि ती कृपा, गुरुकृपा ही केवलम. आता तुम्ही जे म्हटलं काका की तयासारखे करीती तात्काळ, चालायचं आपलं काम आहे, नामस्मरण करण्याचं आपलं काम आहे. की त्याची कृपा कधी केव्हा कुठे होईल मला वाटतं काही सांगता येत नाही. आणि त्याची कृपा सर्वांवर आहेच. ज्या दिवशी तुम्हाला अनुग्रह मिळाला त्या दिवसापासून कृपा आहेच. तुम्ही कृपावंत आहातच. मागचं संचित आपलं सर्वांचं एवढं होतं की त्या संचितामुळे आपल्याला हे सगळे गादीवर बसलेले संत महंत गुरु म्हणून प्राप्त झाले या देहाद्वारे. आणि त्या देहाद्वारे त्यांचं मार्गदर्शन सदोदित चालूच आहे.
यापुढेही असंच या सर्वांचं मार्गदर्शन आपल्यासारख्या रंजले गांजलेंना मिळो अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. माझे 2 शब्द थांबवतो. महाराज की जय.